त्रिसूत्री म्हणजे काय? तीन सूत्र. कशाचे? यशाचे. आपल्याला काय करायचं? यश मिळवायचं. कुठे यश मिळवायचंय? तर ते आपल्याला UPSC MPSC मध्ये काय करायचं आहे? यश मिळवायचं. कधीच्या? 2026च्या. सगळं पिक्चर क्लिअर असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं पिक्चर क्लिअर राहत नाही तोपर्यंत आपण या टार्गेट पर्यंत, या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. या यशाच्या त्रिसूत्रीमध्ये पहिला जो घटक असेल तो म्हणजे अभ्यासक्रम, त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक असेल तो म्हणजे प्रश्नपत्रिका, आणि त्याच्यानंतर महत्वाचा आणखीन एक मुद्दा असणार आहे तो म्हणजे संदर्भ साहित्य. प्रश्नपत्रिकांचं स्वरूप काय असतं, प्रश्नांची संख्या कशी असते, या सर्व गोष्टी काय करायच्या इथं आहेत, आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत. वेलकम टू द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर. आज आपण त्रिसूत्री पाहणार आहोत. पहिला बोलूया थोडंसं टाइम पिरियड बद्दल. टाइम पिरियड जर पाहिला आपण 2026चं गणित आपण आता जर याच्यासोबत करत असू, ते पण UPSC MPSCचं, आपल्याकडे असणारा वेळ, आपली चाललेली जी प्रगती आहे ती प्रगती, ओके, आता ही सुरू झाली म्हणायची प्रगती. का बरं म्हणायची सुरू झाली? ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये म्हणजे हा संकल्प आला किंवा हे ठरवलं, तुम्ही एक ध्येय ठरवलं की मला हे असं अशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या आहेत, सो त्या दिवशी तुमचं काय झालं? श्री गणेश झालेला असतो. कारण बरीच विद्यार्थी मित्र आपण पाहतो की नाही, बघू करू असं तसं, हे याच्यामध्येच संभ्रम अवस्थेमध्ये असतात. परंतु खरे जे श्री गणेश आहे तो त्या दिवशीच होतो ज्या दिवशी तुम्ही डिसाईड केलेलं असते की मला हे करायचं आहे. पण आता डिसाईड करून नाही चालत, कारण डिसाईड केलं की मला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, DC व्हायचंय, DYSP व्हायचंय, तहसीलदार व्हायचंय, वॉट एव्हर जे काही तुमची ड्रीम पोस्ट असेल ती असेल, ठीक आहे. सो हे तुमचं फायनल झालं की त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप काय करायचे असतात, आपल्याला पुढे जायचं असतं. तरच ठरवलेल्या वेळेमध्ये ठरवलेल्या जे स्वप्न आहेत त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. अन्यथा मग ते काय आहे, यश आपल्यापासून 4 कोस लांब असू शकतं. सो प्लॅनिंग गरजेचं आहे. काल जसं मॅडमनी सांगितलं की इथं फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट असतं, खूप महत्वाचं असतं, ठीक आहे. मग तशाच पद्धतीने पुढची एक स्टेप मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, ती म्हणजे यशाची त्रिसूत्री. या यशाच्या त्रिसूत्रीमध्ये पहिला जो घटक असेल तो म्हणजे अभ्यासक्रम, त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक असेल तो म्हणजे प्रश्नपत्रिका, आणि त्याच्यानंतर महत्वाचा आणखीन एक मुद्दा असणार आहे तो म्हणजे संदर्भ साहित्य. अशा या सर्व गोष्टींचा काय करायचा आहे, आपल्याला इथं विचार करायचा आणि इन डिटेल मध्ये विचार करायचा आहे. सो तुम्ही काय करा, आता एक पाण्याची बॉटल घेऊन जवळ बसा. अजिबात हालायचं नाही, अजिबात उठायचं नाही, कारण काही खूप महत्वाचे क्रिटिकल असे मुद्दे तुमच्यासोबत मी आज इथं डिस्कस करणार आहे. सो हलू नका, एवढंच म्हणेन. व्यवस्थित शांतपणे, डिस्टर्बन्स कुठल्याही गोष्टीचा न होऊ देता एका ठिकाणी शांत चित्ताने बसून राहा. सो आजचं लेक्चर आहे आपल्या ड्रीम UPSC आणि ड्रीम MPSC. आता दोन्ही मध्ये मी ऑब्लिक मारलेला आहे. UPSC असेल तर UPSC, MPSC असेल तर MPSC. भले दोन्ही कुठलंही करा, दोन्ही आता एका इक्वल लेवलवरती आलेला आहे, दोन्ही समान पातळीवरती आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण का दोन्हींचाही अभ्यासक्रम एकच आहे. दोन्हींचाही अभ्यासक्रम काय झालेला आहे? एकच आहे. त्यामुळे तुम्ही भले UPSC द्या किंवा MPSC द्या, ठीक आहे. काठीने पातळी याच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की आपण तयारी ही नेहमी काय करायची असते? अगदी उंचावरची करायची असते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ज्या काही तिथं गोष्टी येत जातील त्यावरती आपण काय मिळू? नेहमी सक्सेस 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 सक्सेस, हे इथं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपली तयारी जी असणार आहे ती UPSC ला डोळ्यासमोर ठेवूनच असणार आहे, आणि याच्यामध्ये आपली MPSC जी आहे ती अपसूक यामध्ये होऊन जाते. सो वेगळं असं काही इथं विचार करायचा नाही. आता सर्वात प्रथम परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कशा पद्धतीने, 2 पेपर कुठले आहेत की ज्यांना मार्क्स आहेत पण ते काउंट केले जात नाहीत, असतो तो म्हणजे पूर्व परीक्षेचा टप्पा, आणि दुसरा जो असतो तो म्हणजे मुख्य परीक्षेचा टप्पा. या 2 टप्प्याचा जर विचार कराल मित्रांनो, तर इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे की पूर्व परीक्षा जी असणार आहे ती तुमची ऑब्जेक्टिव्ह नेचरची असेल, म्हणजे ज्याला आपण बहुपर्यायी असं म्हणतो. बहुपर्यायी म्हणजेच काय हो, एक प्रश्न असेल त्याच्या खाली 4 ऑप्शन असतील आणि आन्सर शीट वरती तुमचे 4 काळे गोल असतील, त्यापैकी जे तुमचं ऑप्शन असेल ते उत्तर निवडायचं. ऑब्जेक्टिव्ह नेचर ज्याला आपण म्हणतो
ते इथं तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी डिटेलमध्ये सांगतोय, जर कुठं कुणी आपला विद्यार्थी जर थोडासा काहीच माहिती नाही असं असेल तर, ज्यांना माहिती आहे त्यांनी ठीक आहे चला तुम्ही एकदा काय करा की तुमची माहिती जी आहे ती कन्फर्म आहे हे एवढं निश्चित करा. त्यानंतर मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये पूर्ण पेपर हे काय असतात, लेखी असतात. तिथं ऑब्जेक्टिव्हचं नावही नसतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की जे लेखी आहे ती आपली परीक्षा कशी असणार आहे, मुख्य परीक्षा कशी असणार आहे, लेखी असणार आहे. मग यांचं गुणांचं डिवायडेशन काय असतं, कशा पद्धतीने कुठल्या पेपरचे मार्क्स काउंट केले जातात, कुठल्या पेपरचे मार्क्स काउंट केले जात नाहीत, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो, प्रश्नपत्रिकांचं स्वरूप काय असतं, प्रश्नांची संख्या कशी असते, या सर्व गोष्टी काय करायच्या इथं आहेत आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत. चला पुढे जाऊया. पुढे आता पूर्व परीक्षा, त्यानंतर असेल मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा जर विचार केला तर पूर्व परीक्षा ही एकूण 400 गुणांची असते. त्यामध्ये आपले 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 जो आपला जीएस चा पेपर असतो आणि पेपर क्रमांक 2 जो आपला सीसॅटचा पेपर असतो. ओके, सीसॅटचा पेपर असतो. जर मुख्य परीक्षेकडे आपण गेलो तर मुख्य परीक्षा ही आपली टोटल एकूण 2025 गुणांची असते. जे काही तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे ते 2025 गुणांपैकीच असतं, हे इथं लक्षात ठेवायचं. याचं डिवायडेशन कसं असतं तर लेखी परीक्षा जी आहे ती एकूण 1750 गुणांची असते. मुलाखत जी आहे तुमची ती 275 गुणांची असते. लक्षात ठेवा व्यवस्थित, मुलाखत 275 गुण आणि लेखी परीक्षा 1750 गुणांची असते. तुम्हाला मुख्य परीक्षेला एकूण 9 पेपर असतात. मग 9 पेपर कोणकोणते, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे, प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, संदर्भ साहित्य काय असतं, या सर्व बाबी काय करायच्या आहेत आपल्याला आज इथे डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. आता पहिला विचार करूया पूर्व परीक्षेचा. पूर्व परीक्षेमध्ये जो पेपर क्रमांक 1 आहे, इथं पाठीमागे घेऊन दाखवतो म्हणजे इथंच क्लिअर करतो तुमचं. आता इथं असणारा जो काही पेपर 2 आहे हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा असतो. तुम्हाला इथं किती जास्त गुण मिळाले ते विचार केला जात नाही. इथं तुम्हाला फक्त 66 गुण मिळवायचे असतात, हे इथं लक्षात ठेवायचं. जर तुम्ही 66 गुण मिळवले तर तुम्ही काय झाला, क्वालिफाय झाला. परंतु मी काय सांगतो व्यवस्थित, भीती वाटून घ्यायची नाही. कारण काय, एक लक्षात घ्या, कडू बोलणारा, कठोर बोलणारा माणूस हा नेहमी समोरच्या व्यक्तीचं भल्याचाच विचार करत असतो. त्यामुळे मी गुळमुळीत गोड गोड बोलून तुम्हाला घुलवत असं काही करणार नाही. जे आहे ते आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, परंतु तुमचा जो कट ऑफ असेल फायनल, तुम्ही जर मुख्य परीक्षेला क्वालिफाय व्हायचं असेल तर तिथं तुमच्या जीएसच्या पेपरचा काय केला जातो, विचार केला जातो. इथल्या या मार्क्सचा विचार केला जातो. इथं तुम्ही 66 गुण मिळवले, नाहीतर 180 मिळवले, नाहीतर तुम्ही 200 पैकी 200 मिळवले, त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाहीये. तुम्ही क्वालिफाय झाला हेच बघितलं जातं, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथं तुम्हाला गुण मिळवायचे आहेत, भले मग ते 120 कट ऑफ असेल तर त्याच्या पुढे तुम्ही असणं गरजेचं आहे, 130 असेल त्याच्या पुढे असणं गरजेचं आहे, 140 असेल तर त्याच्या पुढे तुम्ही असणं गरजेचं आहे. सो इथं जीएस आपल्यासाठी काय असणार आहे, गेम चेंजर असणार आहे, महत्वाचा असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. आधीमध्ये कुणाला काही प्रश्न पडला तर बिंदास्त मेसेज करायचा, समजलं नसेल तर विचारायचं लगेच. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता पेपर क्रमांक 1 चा विचार केला तर तो जीएस, ज्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो, त्या जनरल स्टडीज मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, हा माहिती झाला आता तुम्हाला. याच्यामध्ये विषय कुठले असतील तर यामध्ये साधारणपणे मी आता वाचणार नाही पूर्ण काही, फक्त तुम्हाला मी टॉपिक सांगतो, विषय सांगतो कुठले आहेत. यामध्ये पहिला असेल करंट. ठीक आहे. त्याच्यानंतर असेल हिस्ट्री, म्हणजे आपला इतिहास असेल, चालू घडामोडी असेल, भारत, महाराष्ट्र आणि जगाचा भूगोल असणार आहे. त्यानंतर जे आपलं राज्यशास्त्र आहे, संविधान ज्याला आपण म्हणतो, त्याचा इथं आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर इथं पंचायत राज हा देखील इथं विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आपलं अर्थशास्त्र आहे, याच्यामध्ये खास करून जो विकासाचा अर्थशास्त्र आहे, याच्यामध्ये दारिद्र्य वगैरे अशा गोष्टी येतात, त्यांचा इथं विचार करायचा आहे. त्यानंतर पर्यावरण जे आहे, पर्यावरणावर देखील आपल्याला इथं प्रश्न पाहायला मिळतात. आणि सरते शेवटी 7वा जो आपला विषय असेल तो म्हणजे विज्ञान. विज्ञान देखील आपल्याला इथं काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. आता इथं एकच स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची, आपल्याला पूर्व परीक्षेचे पेपर काढून घ्यायचे आणि त्यांचा अभ्यास करायचा.
म्हणजे आपल्याला परीक्षा पद्धती लक्षात येते, UPSC ही असेल आणि MPSC ही असेल, दोघांचाही जर तुम्हाला म्हणजे दोघांनाही समजून घ्यायचं असेल तर PYQ मस्ट आहेत, मेन्स असो प्रिलिम असो दोन्हीही, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, हे 200 गुण जे आहेत त्या 200 गुणांना खूप महत्व आहे, त्यामुळे मी परत परत सांगेन की बाबांनो हे खूप महत्वाचं आहे. सो याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे, हा झाला आपला पेपर क्रमांक 1. त्याच्यानंतर पेपर क्रमांक 2 हा देखील 200 गुणांचा असेल. याच्यामध्ये 80 प्रश्न असतात. एक प्रश्न हा साधारणपणे 2.5 मार्कासाठी असतो. ठीक आहे, पाठीमागे जे होते ते याच्यामध्ये 100 प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण होते. ते पण डिटेल, सगळं डिटेल सांगणार. इथं काय आहे, 80 प्रश्न 2.5 गुणाला असणार आहेत, टोटल 200. ओके, याच्यामध्ये काय असतं इथं जोगडपणे सांगतो तुम्हाला. यामध्ये संवाद कौशल्य, आकलन वगैरे म्हणतात. आकलन म्हणजे काय, तुम्हाला पॅसेज दिलेले असतील, कधी पॅसेज 10 असतात तर कधी 12 असतात तर कधी 8 पॅसेज असतात. तो पॅसेज वाचायचं, त्याच्या खाली प्रश्न विचारलेले असतात, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त गोल करायची असतात, लिहायची नसतात. सो इथं आकलन त्याला असं म्हटलं जातं. त्यालाच आपल्या साध्या भाषेत म्हणूया आपण उतार्यावरील प्रश्न. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला काही डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काही तुम्हाला तुमच्या समोर एक कंडिशन ठेवली जाते, त्याच्यावरती विचार करायचा आणि त्याच्यावरती उत्तर द्यायचं असतं. ठीक आहे, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसतं, पण ऑप्शनला मार्क्स वेगवेगळे दिलेले असतात. सो तो भाग वेगळा. काही तुम्हाला बुद्धिमत्तेचे गणिताचे प्रश्न विचारलेले असतील, ते गणित सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यावरती जे काही असतील ते प्रश्नांची उत्तरं द्यायची. सो सिंपल आहे. 66 मार्क. मी म्हणेल आजपर्यंत असा कोणीही व्यक्ती नाही की जो क्वालिफाय नाही होऊ शकला. जो अभ्यासच करत नाही त्याच्या बाबतीत मात्र हे गणित लागू होत नाही. पण मोस्ट ऑफ दी विद्यार्थी मित्र याच्यामध्ये क्वालिफाय होतात. सो डोंट वरी, एवढं काही म्हणजे याचं टेन्शन घेण्याचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु लक्षात ठेवा, टेन्शन घेण्याची विचार करण्याची आवश्यकता नाहीये म्हणून तुम्ही याला निग्लेक्ट करायचं नाही किंवा स्किप करायचं नाही. ओके, याला आपल्या नियोजनामध्ये ठेवायचं. मग ते नियोजन कसं असलं पाहिजे, किती वेळ, कशा पद्धतीने आणि परीक्षेच्या अगोदरपासून किती दिवसापर्यंत हा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो इन डिटेल मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मग आपल्याला पुढे पाहायला मिळतीलच. ठीक आहे, सो हा पेपर 2 आहे. इथं तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं. 200 पैकी साधारणपणे 66 गुण तुम्हाला काय करायचे असतात, इथं मिळवायचे असतात. सो इथं हे लक्षात ठेवायचं. चलो आता जाऊया पुढे. आता पुढचा टप्पा आपला महत्वाचा असणार आहे. आता हे पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह नेचरची असते. 200 गुणांचा इथं समावेश असतो. 200 गुण GS साठी असतात, 200 गुण आपले CSAT साठी असतात. ओके, सो याचाही इथं विचार करायचा आहे. तुमचा मेरिट ठरवणारा पहिला पेपर असेल GS जनरल स्टडीज. त्याचा सिलेबस आपण पाहिला, सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता खरा मुद्दा एक लक्षात घ्या. खरा मुद्दा जो आहे तो मुख्य परीक्षेचा. आता तो कसा आहे आणि त्याचं नेचर काय आहे. मुख्य परीक्षा मी तुम्हाला सांगितलं होतं की 1750 गुणांची आहे. आता 1750 गुणांमध्ये पण आता परत लक्षात घ्या, पण, परंतु, किंतु इथं लक्षात ठेवायचं काय आहे. हे जे 9 पेपर तुम्हाला दिसतात, या 9 पेपर पैकी 2 पेपर हे काय आहेत तर क्वालिफाईंग आहेत. म्हणजेच काय, अर्हता कार्य असलेले पाहायला मिळतात. अर्हता कार्य इथं पेपर असलेले तुम्हाला काय होतात, पाहायला मिळतात. ओके, सो हे इथं लक्षात ठेवायचं. मग बाकी 7 पेपर जे आहेत त्या 7 पेपरचे तुमचे मार्क्स काय केले जातात तर हे फायनल मेरिट मध्ये काउंट केले जातात. आणि त्या 7 पेपरलाच एकूण 1750 गुण असतात. इच पेपर तुमचे 250 गुणांचे असतात. प्रत्येक पेपरला 250 मार्क असतात. असे 7 पेपर असतात. 7 पेपरचं कॅल्क्युलेशन करा, 1750 गुण होतात. मग 2 पेपर कुठले आहेत की ज्यांना मार्क्स आहेत पण ते काउंट केले जात नाहीत, ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे असतात. ते असतात आपले मराठी आणि इंग्लिश, हे कंपल्सरी लँग्वेजचे पेपर. मग त्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातात, त्याचा अभ्यास कसा करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी वेगळे एफर्ट काही घ्यायचे आहेत का, सो ते पण इथे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता जाऊया मुख्य परीक्षेच्या टप्प्याकडे. आपल्या लेक्चरला सुरुवात झाली हे लक्षात ठेवा, नाहीतर मला हे सुरुवातीचं प्रस्तावना वगैरे सांगतात की असं काहीच नाहीये. ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होता त्यावेळी तुम्हाला पहिले 2 पेपर द्यावे लागतात. एक असतो कंपल्सरी मराठी भाषा आणि दुसरा असतो कंपल्सरी इंग्लिश भाषा. आपण महाराष्ट्रातून बिलॉंग करतो म्हणून आपण मराठी भाषा देतो. तुम्ही जर वाटलं हिंदीमध्ये मला द्यायचंय
हिंदीही घेऊन देऊ शकता, बंधन नाही, हे इथं लक्षात ठेवायचं. पण इंग्लिश ऑल ओव्हर इंडियातल्या मुलांसाठी कंपल्सरी असतो. ठीक आहे, हे पण डाऊट क्लिअर करून घ्या. उद्या जर कुणाला वाटलं मला हिंदी खूप आवडते, माझ्या देशाची ती राजभाषा नाही, हे पण लक्षात ठेवा. आता बरेच मुद्दे तुम्हाला असे समजायला मिळतील, ऐकायला मिळतील. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मराठी भाषा. आता मराठी भाषा आणि जो आपला हा आहे काय म्हणतो आपण इंग्लिश भाषा, हे 300 गुणांचे पेपर आहेत. या 300 गुणांपैकी तुम्हाला काय करायचे असतात, फक्त 25%, म्हणजे साधारण 75 गुण फक्त काय करायचे असतात, मिळवायचे असतात क्वालिफाईंग होण्यासाठी. 75 गुण तुम्ही मराठीमध्ये मिळवले आणि 75 गुण तुम्ही इंग्रजीमध्ये मिळवले. त्याच्यानंतर मग काय केलं जातं, तुमचे पुढचे पेपर तपासले जातात. लक्षात घ्या काय सांगतोय ते. हे दोन्ही पेपर जरी क्वालिफाईंग नेचरचे असले, आता सिच्युएशन सांगतो काय होतं. तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र झालात, तुम्ही पहिला दुसरा पेपर दिला, पहिला मराठी दिला, दुसरा इंग्रजी दिला, हे दोन्ही पेपर दिले. त्याच्यानंतर मग तुमचे जे पुढचे पेपर आहेत ते 7ही पेपर तुम्ही तिथं दिलेले आहेत. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? ओके, चलो. मग आता हे झाल्यानंतर मग पुढची स्टेप काय असते, पेपर चेक व्हायला जातात. आता पेपर चेक करणारा व्यक्ती काय करतो, त्याच्या समोर 2 गट्टे पडलेले असतात. 2 गट्टे कसं काय सर, एकच गट्टा असायला पाहिजे? नाही, 2 गट्टे असतात. त्या 2 गट्ट्यांमध्ये एक गट्टा जो असतो तो इंग्लिश आणि मराठीचा असतो, आणि दुसरा गट्टा जो असतो तो तुमचा ऑप्शनल आणि तुमचे जे काही बाकीचे विषय आहेत त्या विषयांचे पेपर असतात ते. ठीक आहे, मग तो पहिला काय करतो माहितीये का, पहिला ना तो इंग्लिश आणि मराठीचा पेपर चेक करतो. समजा तुम्ही मराठीमध्ये 100 गुण मिळवले आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला फक्त 60च गुण मिळाले. किती? 60 गुण मिळाले. तर तो व्यक्ती काय करतो माहितीये का, लगेच तो दुसरा गट्टा आणि पहिला गट्टा दोरीनं बांधतो आणि कपाटात नेऊन ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी माणूस येईल त्याच्याजवळ पाठवून देतो UPSC कडे, म्हणतो जा, हा डिस्क्वालिफाय झालाय, मी याचे पुढचे पेपर चेक करू शकत नाही. कारण नियम तसाच आहे. जर तुम्ही पहिल्या 2 पेपरमध्ये जर क्वालिफाय होत असाल तरच तुमचे पुढचे पेपर चेक केले जातात, अन्यथा चेक केले जात नाहीत. सो इथं यांना लाईटली घ्यायचं नाही. भले तुम्हाला 75 मार्क्स मिळो, पण तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे क्वालिफाय व्हायचंय म्हणजे व्हायचंय. भले 300 मार्क्स मिळवायचे नाहीयेत, 250 मिळवायचे नाहीत, काही याच्यात टॉप करायची काही आवश्यकता नाहीये, काहीच नाहीये. पण इथं तुम्हाला 75 गुण मिळणं गरजेचं आहे. दोन्ही पेपरमध्ये मिळून नाही, प्रत्येक पेपरमध्ये 75-75, हे इथं लक्षात ठेवा. नाहीतर परत गोंधळ होईल, दोन्ही पेपरची मिळून 75 का, तर नाही. मराठीमध्ये 75 आणि इंग्रजीमध्ये 75 असे सेपरेट 75 गुण पाहिजे असतात. ठीक आहे, आणि सहज मिळतात हो, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण अभ्यासक्रम जर पाहिला ना तर तुम्ही म्हणाल अरे हे तर काय आरामात होऊन जाईल. काय अभ्यासक्रम सांगितला यांनी, तर दिलेल्या परिच्छेदाचं आकलन करायचं आहे. ठीक आहे, एक पॅसेज दिलेला असतो, त्याची उत्तरं द्यायची असतात. त्याच्यानंतर संक्षिप्त लेखन करायचं असतं, म्हणजे काय प्रिसाइज रायटिंग. एक पॅसेज दिलेला असतो, त्या समजा 10 ओळीचा असेल तर 3-4 ओळीमध्ये त्याचं काय करायचं असतं, त्याचा क्रक्स जो असतो, सारांश जो असतो तो लिहायचा असतो, म्हणजे सारांश लेखन. ठीक आहे, त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह असतात, याच्यामध्ये तुम्हाला म्हणी असतील. ओके, त्यानंतर वाक्प्रचार असतील, त्यानंतर समानार्थी शब्द असतील आणि त्यानंतर विरुद्धार्थी शब्द असतील. सो या गोष्टींचा काय करायचा असतो, इथं तुम्हाला विचार करायचा असतो. त्यानंतर निबंध लिहायचा असतो. निबंध साधारणपणे 600 गुणांचा 600 शब्दांमध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो. आणि आणखीन एक टास्क असतो, तो म्हणजे इंग्रजीचं एक पॅसेज दिलेला असतो, त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं असतं, आणि मराठीचा एक पॅसेज दिलेला असतो, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं असतं. ठीक आहे, हा एवढा छोटासा असणारा याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला आपण हा मुख्यचा अभ्यास करत असताना, GSचा वगैरे अभ्यास करत असतानाच इथं काय झालेलं असतं मित्रांनो, परिच्छेदाचं ऐकलं तर आपण CSAT मध्येच केलेलं असतं. सो ते काही वेगळे करायची आवश्यकता नाही. आणि एवढ्या हायस्ट लेवलला जाऊन आपण अभ्यास करतो ना, त्यावेळी मी म्हणेल की वेगळं काही याच्यासाठी एफर्ट घ्यायची तुम्हाला काहीही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, हा झाला भाग. संक्षिप्त लेखन ते तर आपण शिकतोच आहे, म्हणजे ज्यावेळी आपण आन्सर रायटिंग करतो त्यावेळी भला मोठा सिलेबस आपल्या समोर असतो, भली मोठी माहिती आपल्या समोर असते, परंतु आपल्याला ज्या काही उत्तर लिहिण्याच्या मर्यादा असतात, ज्याच्यामध्ये 150 शब्द आणि 250 शब्द अशा शब्दांच्या ज्या मर्यादा असतात, त्या मर्यादा आपल्याला पाळता 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 एवढी सवय झालेली असते की भली मोठी माहिती छोट्या स्वरूपामध्ये आपण कसं लिहू शकतो ते आपण शिकलेला असतो.
सो आता तुम्हीच सांगा मला की इथं वेगळे एफर्ट घ्यायची आवश्यकता आहे का? तुम्हालाही पटेल की अरे नाही नाही बरोबर आहे, हे मास्तर जे सांगतंय ना ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह. अरे सहज बोलता बोलता, आपण महाराष्ट्रातले मराठी मुलं आहे, आपल्याला सहज कुठेही जा, आपल्यातला एकही माणूस असा नाही आहे की जो दिवसभरामध्ये एखादाही अलंकारिक शब्द, एखादही म्हण किंवा वाक्प्रचार वापरल्याशिवाय तो बोलू शकतो. नेहमी आपल्या तोंडात असतात, ते नेहमी आपल्या तोंडात असतात. सो त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाहीये. राहिला प्रश्न इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषांतर करायचं, तर ते आपण आता काय करणार आहे, आपल्याला काही सोर्सेस मराठीमध्ये अवेलेबल आहेत, काही सोर्सेस इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. सो दोन्ही भाषा आपल्यासाठी फ्रेंडली असणार आहेत. सो वेगळं काय करायचं, काहीच नाही करायचं. त्याच्यानंतर लघुनिबंध. अरे बाबा 250 मार्काचा पहिला पेपर निबंधाचाच आहे. एवढं मोठं निबंधाची तयारी केल्यानंतर हा चिटुकला पिटुकला निबंध कसाही लिहू शकतो आपण. सो जे एक लक्षात घ्या, अभ्यास डोंगरा एवढा करायचा नाही, अभ्यास काय करायचा, आपल्यापेक्षा छोटा करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पेपरचं इथं संपलं, विषय काहीच नाही. आता काही वेगळा विचार करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो मग या गोष्टी आपल्याला काय करायची, तिथं अभ्यासायच्या आहेत. मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की अरे मग यांच्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप असतं कसं, कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, जो काही लघुनिबंध आहे, जो 600 शब्दांमध्ये लिहायचा आहे तुम्हाला, तो लघुनिबंध 100 मार्कासाठी असतो. किती? 100 मार्कसाठी असतो. तो 100 मार्कसाठी तो तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर परिच्छेदाचं आकलन, याच्यावरती लक्षात घ्या मित्रांनो, इथं 60 प्रश्न म्हणजे 60 मार्क असतात आणि 5 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 12 मार्क असतात, म्हणजे 12 पंचे 60 असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सारांश लेखन असतं, एक पॅसेज असतो. मराठीचं इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीचं मराठीमध्ये जे भाषांतर आहे ते 20-20 गुणांसाठी असतं. ओके. आणि त्याच्यानंतर परिपाठ व शब्दसंग्रह हे 20 असतात, 2-2 गुणांसाठी एक असतात. 2-2 गुणांसाठी काय असतात, एक प्रश्न असतं, त्याचा अर्थ सांगायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा. शाळेमध्ये केलेलंच आहे आपण, वेगळं काही करायचंय का? नाही. ठीक आहे. मग आता सर याची एखादी प्रश्नपत्रिका, लक्षात घ्या 2024 ची मेन्स आताच झालेली आहे. सो मी आज सगळे मेन्सचे जे झालेले पेपर आहेत ना त्यांचे स्क्रीनशॉट काढून आणलेले आहेत, म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने त्या प्रश्नांचं स्वरूप असतं. ओके. आणि आता सध्या आपल्यासाठी काय, युपीएससी आपल्यासाठी एक काय आहे तर मॉडेल आहे आपल्यासाठी. सो त्यालाच आपण फॉलो करणार आहोत. मग ते प्रश्नपत्रिका पण आपण पाहूया. बघा, सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2024. बघा काय आहे, मराठी अनिवार्य आहे ना, अनिवार्य मराठी. काय सांगितलं, 300 गुण आहेत. बरोबर आहे. वेळ किती आहे, 3 तासाचा आहे. ठीक आहे. चलो, आता पुढील पैकी कोणत्याही एका विषयावर काय म्हणतात ते 100 शब्दात निबंध लिहा. 2024 चा पेपर आहे, मी का तयार केला नाही, काय नाही, 100 गुण आहेत त्याला. ठीक आहे. विषय काय आहेत ते लक्षात घ्या. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतापुढील पिण्याच्या पाण्याचे संकट, आदिवासी संस्कृतीचे जतन, प्रयत्न आणि शक्यता, रिकाम्या भांड्याला खळखळाट फार. वाक्प्रचारच घेतला त्यांनी. आता तो तुम्हाला आवडेल ना, त्याच्यावरती 600 शब्दाचं काय करायचंय, प्रवचन द्यायचं, म्हणजे निबंध लिहायचा आहे. ठीक आहे. आता यातला लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यास केलेला आहे. दररोज भारतामध्ये अशा काहीतरी नवनव्या घटना घडत असतात, जे आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. आपण दुसऱ्या बाजूला आपल्या पेपर 3 जो आहे निबंधाचा, त्याच्याही अभ्यासासाठी काय केलेलं आहे तर हा भाग कव्हर केलेला आहे. सो ते आरामात जमून जातील. पण तुम्ही लक्षात घ्या, आणि असे जे काही विषय आहेत सोडून द्या ना, 4 ऑप्शन आहेत. जरी कुणाला वाटलं की अरे काहीतरी टाकलंय, दे सोडून, टेन्शन नको घेऊ, वरच्या 3चा विचार कर, काय एकामध्येच अडकून बसतोय, फॉरगेट इट, द्यायचं सोडून त्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता सगळा पेपर नाही, काही महत्वाचे तेवढे घेतलेले आहेत. आता पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताराच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेमध्ये लिहा. किती मार्क्स? 60 आहेत. बरोबर. आणि 12 पंचे 60 ते सांगतात. 12 प्रश्न म्हणजे 12 मार्क्ससाठी काय आहे, एक प्रश्न आहे. असे 5 प्रश्न आहेत. वाचा आणि बिनधास्त उत्तरं देऊन टाका. झालं, लक्षात आलं कशा पद्धतीचे स्वरूप असतं आणि काय आहे. ठीक आहे. चलो, आता पेपर पण पाहिला, ह्या पण गोष्टी पाहिल्या. अरे आता महत्वाचं राहिलं की संदर्भ साहित्य. आता मी संदर्भ साहित्य लिहितो, तुम्ही म्हणाल हे असं असतं का,
कुठं असं असतं का? असंच असतं. हा, हे तुमचं संदर्भ साहित्य. सर वेगळं पुस्तक नाही. अरे तिथं निबंधाची तयारी करतोय तू, एवढं काय करायची गरज आहे? एवढी प्रॅक्टिस करून तू प्रिलिम पास झाला, त्याच्यामध्ये तू उतारे सोडवलेच आहेत. एवढा अभ्यास करतो, त्यामध्ये उतारे आहेतच आहेत. बरोबर. राहिला प्रश्न ते म्हणी आणि वाक्प्रचाराचा, त्याची पण काही वेगळं करण्याची आवश्यकता नाहीये. मी म्हणेल तुम्ही याचं फक्त लक्षात ठेवा की पेपर द्यायचा व्यवस्थित. एकदा तुमच्या मनाने घेतलं ना की पेपर व्यवस्थित द्यायचंय, आरामात होऊन जातं. इथं 300 पैकी 299 मार्क्स मिळाले तरच तुम्ही देशात पहिले येणार आहे किंवा राज्यात पहिले येणार आहे असं काहीच नाहीये. कारण याचे मार्क्स तुमचे मुळात काउंट केले जात नाहीत. कसा आहे, हा क्वालिफाईंग नेचरचा आहे. सो हे इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, हे इथं काय करायचं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कान उघडं ठेवून ऐका, व्यवस्थित ऐका. ठीक आहे. मग वर्तमानपत्रच वाचत चला, वाचत चला, वाचत चला. अभ्यास असा असा होत जातो. अप्रोच चेंज करायचा. फक्त अप्रोच काय करायचं, चेंज करायचा. का चेंज करायचा? इथं 600 शब्दाची मर्यादा आहे, ते लक्षात ठेवायचं. निबंधच तुमचा मार्क्स कव्हर करून देतो. राहिलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत पुढच्या, त्याच्यामध्ये आणखीन मार्क्स कव्हर होतात. सो अजिबात काळजी करायची गरज नाही. दुसऱ्या पेपरकडे जाऊया, इंग्रजी भाषा. आता इंग्रजी भाषेचा सिलेबस काय आहे, सेम तसाच आहे. फक्त काय आहे, उलट प्रश्नांची संख्या इथं कमी होते. दिलेल्या परिच्छेदाचं आकलन करायचं, पॅसेज दिलेला असतो वाचायचा आणि उत्तरं द्यायची. सारांश लेखन करायचं, संक्षिप्त लेखन. त्यानंतर परिपाठ व शब्दसंग्रहक असतो आणि एक छोटासा लघुनिबंध पण इथं तुम्हाला पाहायला मिळतो. चला लगेच मग याचं पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीचे असताना ते पाहूया. आता एसे रायटिंग इथं ही काय असणार आहे, 100 मार्कसाठी असणार आहे. 100 मार्कासाठी एसे रायटिंग असेल तुमचा. त्यानंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफ गिवन पॅसेज, म्हणजे पॅसेज वाचायचं, उत्तर द्यायची, त्याच्यासाठी 75 गुण असणार आहेत. प्रिसाइज रायटिंग, सारांश लेखन, 75 गुण असणार आहेत. युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1, 25 गुण. इडम अँड फ्रेजेस असतात ना, त्या असतात इथं. इडम अँड फ्रेजेस ज्या असतात त्या इथं आपल्याला काय करायचे असतात, लक्षात ठेवायचे असतात. सो ह्या पण गोष्टी आपल्याला पुढे जमून जातात. हळूहळू सर्व गोष्टी आपल्याला करता येतात. जरी भरी तुम्हाला वाटलं की सर हे काय आपल्याला माहिती नाही इडम अँड फ्रेजेस, मग त्याच्यासाठी छोटंसं PYQ मधलं एक संदर्भ साहित्याचं पुस्तक मिळतं, तर तेवढंच छोटंसं पुस्तक घ्यायचं, तेवढ्याच इडम अँड फ्रेजेस वाचायच्या, बास. वेगळं काही करायची गरज नाहीये इथं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. पहिला पेपर पाहू, मग त्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊ. 2024चाच हा पेपर आहे. बघा काय प्रश्न आहे. पहिला निबंधाचा, एसे रायटिंग. ओके, काय आहे, पेपर बुक्स आर मोर अट्रॅक्टिव्ह दॅन देअर इलेक्ट्रॉनिक्स फॉर्मॅट. सध्याच्या ह्याच्यावरती बघा, निबंधावरती प्रश्न तशा स्वरूपाचे आलेले तुम्हाला पाहायला मिळतात. सो ते इथं लक्षात घ्या खास करून. म्हणजे सध्या काय हो, सध्या इलेक्ट्रॉनिक प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते. कुठलेही डॉक्युमेंट असो किंवा काही असो, आता ते आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. त्यानंतर बघा, इथिक्स इन स्पोर्ट्स, खेळामध्ये असणारे जे तुमचे अनुशासन आहेत, इथिक्स आहेत, त्यांचा इथं विचार करायचा आहे. दुसरा विषय तो आहे. तिसरा विषय काय आहे, वॉर ॲज अ पॉलिसी इन्स्ट्रुमेंट फॉर नेशन्स टुडे, युद्धाच्या संदर्भात असणारा. त्यानंतर देर इज नो प्लेस लाईक होम, बघा माझ्या घरासारखं कुठंच ठिकाण नाहीये. लिहा कुठलेही याच्यावरती. मी असतो तुमच्या ठिकाणी तर मी पहिला किंवा दुसरा ऑप्शन चूज केला असता आणि तुम्हीही तोच चूज केला असता. इथिक्स का बरं? कारण इथिक्सचा आपल्याला 4था पेपर आहे. 4थ्या पेपरमध्ये इथिक्सचा आपण खूप सारा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे स्पोर्ट्स मधलं नाही, तुम्ही कुठलेही इथिक्स विचारा आम्हाला ते माहिती आहेत. बरोबर आहे. कारण 4था पेपर जो आहे आपला तो काय आहे, इथिक्सचाच असणार आहे. ओके. आणि हे करंट मध्ये आपण अभ्यास करतो. आपल्याला तिसऱ्या पेपरमध्ये सायन्स अँड टेक आहे. टेक मध्ये आपल्याला ह्या गोष्टी येणारच आहेत. सो तिथं यांचा आपण अभ्यास केलेला असतो. नथिंग, काय आहे वेगळं, काहीच नाहीये. त्यानंतर एक पॅसेज वाचायचा. इथं 5 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 15 गुण असतात. 75 गुणांचा तो पॅसेज असतो. झालं. 75 गुण तर तुम्हाला इथंच मिळून गेले 2 गोष्टी केल्यानंतर. वेगळं काय आहे, काहीच नाही. ठीक आहे. आता खरं लागतो कस. कसा कस लागतो तो इथून पुढे. आता लिहायचंय तुम्हाला 2 निबंध. 2 निबंध असणार आहेत 125 मार्कसाठी. इथून पुढे असणारा प्रत्येक पेपर हा 250 गुणांचा असतो. ते इथं लक्षात ठेवायचं. इथून पुढे
प्रत्येक पेपर हा 250 गुणांसाठी असतो. क्वालिफाईंगचे जे 2 पेपर होते ते 300 गुणांसाठी होते. सो ते इथं लक्षात घ्यायचं आहे. आता निबंधासाठी यांनी सिलेबस एवढूसा छोटूसा एकच लाईन दिले. काय म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. भले तो 2 वळीचा सिलेबस आहे पण तो खूप महत्वाचा आहे. ते काय सांगतं, उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयावरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. विषय कुठलाही असो, पेपर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे मोस्ट ऑफ द करंट रिलेव्हन्स असतो त्याला. म्हणजे सध्याच्या चालू घडामोडीमध्ये काय घटना घडतायत त्याच्यावरती 1-2 विषय असतात. एखादा थोडासा तात्विक विचार करण्यासारखा विषय असतो, थोडासा साहित्यिक प्रकारचा वगैरे असा विचार असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे काय असतात, मोस्ट ऑफ द विषय असतात. ठीक आहे. आता पुढे याच्यामध्ये बघा 2च निबंध लिहायचे असतात. एक निबंध 125 गुणांसाठी आणि एक निबंध 125 गुणांसाठी. आता या पेपरचे 2-2 सेक्शन, इथून पुढे येणारे पेपर 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलेले असतात. पहिला सेक्शन असतो ए सेक्शन, दुसरा सेक्शन असतो बी सेक्शन. ठीक आहे. आता याच्यामध्ये एवढं काही हे नाहीये. इथं तुम्हाला 4 ऑप्शन असतील. त्या 4 ऑप्शन पैकी एक निबंध लिहायचा असतो. प्रत्येक सेक्शन मध्ये 4-4 ऑप्शन असतात, म्हणजे 8 विषय असतात. ठीक आहे. तुम्ही असं करू शकत नाही दोन्ही इकडलेच निवडून इथंच निबंध लिहायचा, चालत नाही. बी सेक्शन मधला एक निबंध लिहावा लागतो आणि ए सेक्शन मधला पण एक निबंध लिहावा लागतो. हे कंपल्सरी असतं. सो हे इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. आता निबंध काय काय आणि कशा पद्धतीने आहे ते इथे लक्षात घ्या. हा पण 24 आहे, सगळे पेपर 24 आहेत. पहिला सेक्शन ए चा विचार करूया. खंड ए, सेक्शन ए. काय विषय होता बघा. जंगल सभ्यताओं से पहले आते हैं और रेगिस्तान उनके बाद आते हैं. चालू घडामोडी, सध्या हवामान, एक लक्षात ठेवा यूपीएससी एमपीएससी हा जो काही सिलेबस आहे आणि हा जो काही एक्झाम पॅटर्न आहे, इथं मोस्ट ऑफ दी ज्या सध्याच्या घडीमध्ये समस्या ज्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास, त्याच्या पाठीमागची कारण, त्याच्यानंतर येणारे तुमचे सोल्युशन, या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं असतो, इथं विचार करायचा असतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही काय करणार, नवीन उदाहरणं देणार कुठली तरी. दुबईमध्ये पाऊस पडला, राजस्थानच्या वाळवंटात पाऊस पडला, मराठवाडा आमचा वाहून गेला. बरोबर. ज्या मराठवाड्याची काय म्हणतो आपण वाळवंटाच्या दिशेने वाटचाल सुरू होती, तो आता काय झाला, पाण्याने भरून गेला. मग ह्या ज्या घटना घडतायत त्याची उदाहरणं देऊ शकता ना. आणि भूगोलामध्ये आपण हे पाहणारच आहे. ज्यावेळी आपण हवामानशास्त्र अभ्यासतो त्यावेळी मग आपल्याला लक्षात येतं हे जंगल सभ्यताओं से पहले आते हैं और रेगिस्तान उनके बाद आते हैं. म्हणजे तुम्ही विचार करा, याचा कुठंतरी काहीतरी संदर्भ तुम्हाला कशाशी निगडीत केलेला दिसतोय. जो काही भूगोलातल्या कन्सेप्ट आहेत आणि सध्या सुरू असणाऱ्या चालू घडामोडीमधल्या ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे घटना आहेत, यांना तुम्हाला काय करायचं, या कड्या जोडत 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 पुढे जायचे. चालू घडामोडीमधली माहिती घ्यायची आहे, सर्व गोष्टी घ्यायच्या. आणि सर्वात महत्वाचं असतं तुमचा स्वतःचा अप्रोच. तुम्ही त्या घटनांकडे कशा पद्धतीने बघता हे इथं यांना चेक करायचं असतं. हा सर्वात महत्वाचा इथं की पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. काय की पॉइंट आहे, तुमची विचार पद्धती कशी आहे, तुम्हाला इथं जज करायचं असतं यांना, की तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टींकडे बघता, तुम्हाला किती माहिती आहे, तुम्ही काय सोल्युशन देता. सोल्युशन हा इथला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असतो. ही जी काही टोटल प्रक्रिया आहे, उत्तर लिहिण्याचं, प्रश्नांचं स्वरूप, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही बारकाईने लक्ष देऊन समजून घेतल्या तर तुम्हाला इथं लक्षात येईल की तुमची क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही एखाद्या विषयाकडे कसं बघता, तुमचा त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे इथं यांना तपासायचं असतं. त्याच्यावरतीच आधारित असणारी ही परीक्षा पद्धती असते आणि त्याच पद्धतीने विषयांचं देखील काय केलं, म्हणजे प्रश्नांची देखील मांडणीही केली जाते. हे इथं लक्षात ठेवायचं, ते अजिबात विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा विषय काय होता, भविष्य के साम्राज्य मस्तिष्क के साम्राज्य होंगे. टेक्नॉलॉजी तुमची भविष्यातले साम्राज्य असतील ते काय असतील, तुमच्या मनांवरती विचार, म्हणजे बुद्धिमत्तेवरती आधारलेले असतील. आता सध्या बघतोय आपण पॅलेस्टाईन हे ते हमास वगैरे युद्ध वगैरे सुरू आहे, किंवा रशिया वगैरे हे युद्ध सुरू आहे. इथं सैनिकांचे मरण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. मरतायत, नाही असं नाही आहे, मरतायत. पण इथलं युद्ध जे आहे ते हायटेक झालंय.
ड्रोनचा वापर केला जातोय, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तुम्हाला इथं असं ना समोरासमोर जाऊन कोण गोळ्या घालतो तुला थांब थांब असं म्हणतोय का त्यांचा सैनिक म्हणतो, रशियाचा का युक्रेनचा सैनिक म्हणतो या समोर गोळ्याच घालतो? नाही म्हणत. का? टेक्नॉलॉजी. जग आता काय याच्यावरती चाललंय, बाकी आता काय राहिलं नाहीये. ठीक आहे. तिसरा विषय काय होता? प्रसन्नता का कोई मार्ग नाही है, प्रसन्नता ही मार्ग है. म्हणलं ना, एखादा असं काहीतरी टाकून देतात ना, जो किडा आहे, खूप वैचारिक मुद्दा आहे असा, तोच इथं हे करू शकतो, तत्वज्ञान वगैरे अशा टाईपचा. ठीक आहे. प्रश्न पूछने वाला ही विज्ञान का सच्चा सिपाही. काही घ्या, कुठलाही निवडा तुम्ही, काही हरकत नाही. मी असतो तुमच्या ठिकाणी, हे 2 विषय मला चांगले होते, मी इथं लिहिलं असतं. आणि आणखीन एक विचार करायचा, तुम्हाला असं वाटेल की नाही अरे सगळेच मग हे 2 विषयावर निबंध लिहित असतील, मग आता सगळ्यांना मार्क वेगवेगळे कसे काय मिळू शकतात? कारण का, प्रत्येकाची विचार करण्याची, प्रत्येकाची मांडण्याची, प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत ही वेगळी असते. त्या त्या गोष्टींनुसार काय केलं जातं ते मार्क्स तुम्हाला मिळत असतात. सो टेन्शन नाही घ्यायचं. एक जरी विषय राहिला आणि लाखो विद्यार्थ्यांनी जरी त्यावरती निबंध लिहिला तरीही तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्क्समध्ये हे वेगळं पण दिसून येतं. सो तो एक कुठेतरी असणारा न्यूनगंड किंवा तू एक विचार किंवा ती एक भीती तुम्ही मनातून पहिलाच काढून टाकायची, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हा या 2 म्हणजे एक विषयाची तयारी करत असताना आपल्याला ही जी काही एक प्रोसेस आहे, म्हणजे जी आता मी म्हणालो ना, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन. तुम्ही आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना हेच सांगतो की ज्यावेळी तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येतात त्यावेळी फक्त एकच गोष्ट ऑब्झर्व करायची की आज मी इथं सुरुवात केलेली आहे, आजचा मी असणारा माझे विचार, माझे आचार, माझ्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे. आणि तिथपासून पुढे तुम्ही साधारण 1 ते 1.5 वर्षापर्यंत गेल्यानंतर तुम्ही मग विचार करायचा की अरे मी त्यावेळी आलो त्यावेळी माझा विचार असा होता, मी या गोष्टीकडे असा बघत होतो, पण मला आता कळतं की हे काय आहे आणि कशा पद्धतीचं आहे. मग भले तुमचं कुठलंही पॉलिटिकल व्ह्यू असो, 2 देशामधल्या युद्ध असो, 2 जाती धर्मामधला तेढ असो, किंवा कुठलाही उत्सव असो, किंवा व्हॉटेवर जे काही असेल ते असेल, इथं प्रत्येकामध्ये काय झालेला असतो, तुमच्या आमूलाग्र असा बदल झालेला असतो त्या दृष्टिकोनामध्ये. सो तो इथं काय असतो, महत्वाचा असतो अप्रोच. आणि तो अप्रोच जो डेव्हलप होत जातो ती एक काय असते, प्रोसेस असते. आणि ही प्रोसेस एका दिवसामध्ये होत नाहीये की तुम्ही आलात, मी बसलो आणि तुम्हाला सांगितलं की हे असं असं असतं, असं असं करायचं, असं असं हे लक्षात ठेवायचं आणि असा निबंध लिहायचा नाही. त्यामुळे कुठेही कुणालाही विचारा, ते तुम्हाला एकच सांगतील की तू अभ्यास करत राहा, बाकीच्या गोष्टी करत राहा, निबंधाची तयारी तुझी ऑटोमॅटिक होत जाईल. फक्त काही गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतात, शिकून घ्याव्या लागतात. शाळेत लिहिलेला निबंध तसा निबंध नसतो, हे इथं लक्षात ठेवायचं. सो इथं थोडंसं वेगळं असतं. ओके. कारण एखादा IAS IPS DC DYSP व्हायचा असेल तर शाळेतला निबंध लिहितो तसा निबंध लिहिला, तसा विषय असतो का नाही. आता तुम्हाला विषय पण लक्षात आलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल माझा आवडता प्राणी वाघ, माझं घर, माझी आई, सूर्य उगवला नाही तर काय, असे विषय नसतात. सो इथं ते लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. पुढचं सेक्शन B मध्ये विषय बघा काय आहेत, कारण विषय खूप महत्वाचे असतात, ते लक्षात घ्या. सोशल मीडिया युवाओं में छूटने का डर पैदा कर रहा है, जिसके कारण उनमें अवसाद और अकेलापन आ रहा है. आता अवसाद आणि हे इथं तुम्हाला पर्याय पण असतो, इंग्लिशमध्ये वाचू शकता. सोशल मीडिया इज ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट, ओके, अमंगस्ट ऑफ द यूथ. त्यानंतर डिप्रेशन आणि लॉनलेस. म्हणजे आता सध्या तेच आहे जगामध्ये. काय चाललंय जिकडं तिकडं, भारतात तर पिसाळलेले कुत्रे कसे मागे लागतात तसं ते इंस्टाग्राम फेसबुक हे नाही बघितलं की त्या लोकांना अटॅक यायला लागतं, झटके जातंय असंच व्हायला लागतं त्याला. सो बघा, करंटशी रिलेटेड आहे. आपण सध्या खूप समस्या अनुभवतो याच्यावरून. त्यानंतर बघा, लगभग सभी मनुष्य प्रतिकूल परिस्थितियों का सामना कर सकते हैं, लेकिन किसी व्यक्ति के चरित्र के परीक्षण के लिए उसे शक्ती प्रदान करके देखिए. थोडासा वैचारिक पातळीचं मी म्हणलो होतं असतं असं काहीतरी एखादं. व्यापक परिणाम वाले सभी विचार हमेशा साधारण होते हैं. ठीक है, बर बाबा. गलत होने की कीमत कुछ न कुछ करने की कीमत से कम है. आता हे तिन्ही मध्ये जर थोडंसं क्रिटिकल अनालिसिस थिंकिंग तत्वज्ञान असं भासतं थोडंसं, पण पहिला जबरदस्त आहे. कितीही लिहा, भरभरून लिहा. ओके. आणि इथं महत्वाचं सांगितलं का नाही सांगितलं नसेल सांगितलं आय थिंक.
1000 ते 1200 शब्दाची मर्यादा असते. सो भरपूर लिहू शकता, पण ते भरपूर पण ज्यावेळी आपण अभ्यास करतो, एखादी गोष्ट समजून घेतो, ते शब्द देखील काय होतात, कमी पडायला लागतात. मग त्यावेळी मग आपल्याला मदत घ्यावी लागते एका मार्गदर्शकाची. त्याने मग सांगावं लागतं की हे मुद्दे अशा पद्धतीने मांडणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने या निबंधाचा शेवट करणं, सोल्युशन देणं. काय सोल्युशन प्रत्येकावरती येतच असं नाहीये, काही काही असे असतात की सोल्युशनची आवश्यकता नाही भासत. सो वेगवेगळे अँगल असतात, त्या त्या विषयानुसार आपल्याला त्या त्यावेळी काय करावं लागतं, विचार करावा लागतो, डिसिजन घ्यावा लागतो. सो ह्या गोष्टी आपल्याला काय करायला लागतात, या निबंध विषयामध्ये शिकून घ्याव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. सो आता हे तर तुम्हाला इथं लक्षात आलं. पहिला पेपर मार्क्स काउंट होतात ते इथं लक्षात ठेवायचं. संदर्भ साहित्या बाबतीत म्हणेल मी, तुमचा जो काही अभ्यास जो सुरू आहे, कुठला अभ्यास, सर्व जो काही GS पेपर 1 असेल, 2 असेल, 3 असेल आणि 4 असेल. ओके, हे 4 म्हणजे 4 पेपर तुम्हाला याच्यासाठी मदत करतात. दुसरा असेल ते म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र, आता याच्यामध्ये काय करायचं, वर्तमानपत्रामध्ये स्पेशली हिंदू असेल किंवा एक्सप्रेस असेल किंवा लोकसत्ता असेल, हे न्यूजपेपर. ओके, याच्यामध्ये येणारे एडिटोरियल जे असतात ते एडिटोरियल म्हणजे संपादकीय जे असतात ते संपादकीय वाचायचे. एखाद्या महत्वाच्या विषयावरती खूप चांगलं लिहिलेलं असेल तर ते कट करायचं, आपल्याकडे एक वही करून ठेवायची, त्याच्यामध्ये लगेच काय करायचं, फाईल करून ठेवायची. त्या वहीमध्ये किंवा फाईलमध्ये काय करायचं, ते लगेच जपून ठेवायचं आपल्याकडे. कुठं काही चारोळी आली असेल, कविता आली असेल, खूप मार्मिक असेल तर त्या कविता वगैरे पण त्या लिहून ठेवायच्या आपल्याकडे. कारण काय, हे थेंबे थेंबे तळे साचे मग 250 गुण मिळे असं आहे. थेंबे थेंबे तळे साचे मग 250 पैकी गुण काय असतील ते तुम्हाला मिळत राहतील. कारण ही प्रोसेस आहे, हे चालत राहणार, निरंतर चालणार आहे. जोपर्यंत तुमचा फायनल रिझल्ट येत नाही तोपर्यंत ही तुम्हाला तयारी करतच राहावी लागणार आहे. कुठेही असं नाहीये की एक मार्केटमध्ये पुस्तक आले, हे पुस्तक घे, निबंध लिहून पास हो, नाही. सो ही प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसचा भाग तुम्हाला व्हायचंच आहे, व्हावाच लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे ते पाहूया. यस, पेपर 4 किंवा ज्याला आपण सामान्य अध्ययन पेपर 1 असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय विषय, काय अभ्यासक्रम ते बघा. आता इथं बघितलं, सर ते दिसत नाही, वाचायला येत नाही, टेन्शन घेऊ नका, काहीच नाही याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही महाराष्ट्रासह. MPSC मध्ये महाराष्ट्राचं स्पेशल रेफरन्स आहे, UPSC ला नाहीये. सो हाच फक्त एक मायनर बदल इथेच पाहायला मिळतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात आलं, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि जो तुमचा आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे तो इथं तुम्हाला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. ओके, चला आता हे एवढं डिटेल वाचायची गरज नाही. काही महत्वाच्या पॉइंट मध्येच मी तुम्हाला काय केलं, याचं सारांश काढलेला आहे. जर इतिहासाचा तुम्ही विचार केला, याच्यामध्ये एक कला संस्कृतीचा पार्ट येतो. मग त्याच्यामध्ये काय अभ्यासायचं असतं, तर याच्यामध्ये जे काही आपल्या इतिहासात असणारं साहित्य असेल, कला प्रकार असतील आणि स्थापत्यशास्त्र असेल. सो या गोष्टींचा काय करायचं, आपल्याला इथे विचार करायचा आहे, कारण हे कलेशी निगडीत आहे. साहित्य आणि कला प्रकार जो आहे, आर्ट अँड कल्चर जे आपण म्हणतो, सो त्याच्याशी निगडीत असणारा जे आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे, त्याची जडणघडण कशा पद्धतीने झाली ते आपल्याला इथं काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर मग हिस्ट्रीमध्ये जाऊ आपण. त्यावेळी इथं आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, वर्ल्ड जिओग्राफीचा काही छोटासा पार्ट इथं काय ऍड होतो, तो भाग असेल, तो देखील काय करायचा आहे, इथं आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर MPSCचा विचार, याच्यामध्येच येतो, MPSCचा परत येतो. सो याच्यामध्ये मग परत महाराष्ट्रातील संत चळवळ जी आहे तो देखील ऍडिशन पार्ट आहे. कारण संपूर्ण भारतभरात जर विचार केला तर महाराष्ट्राचं एक स्पेशल विशेष योगदान असलेलं तुम्हाला इथं पाहायला मिळतं. त्यानंतर जो आपला स्वातंत्र्य चळवळीचा जो काही टप्पा आहे महत्वाचा आहे, तो इथं अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती असतील, जसं की उदाहरणार्थ महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, जे काही असे झालेले स्वातंत्र्य सेनानी आहेत त्या व्यक्तींबद्दल काय करायचं तर आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्याच्यानंतर जगाच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना जे इथे मी तुम्हाला सांगितलं होतं. सो महत्वाच्या घटनाच फक्त हे करायचे. प्रश्न खूप महत्वाचा आहे, प्रश्न कसे येतात ते बघायचं आपल्याला. ओके, मग आता संदर्भ साहित्य नोट करून घ्या. इथं सर्वात महत्वाचं काय असेल तर ते असणार आहेत आपल्यासाठी NCERT आणि स्टेट बोर्ड. संदर्भ साहित्याचा ज्यावेळी आपण विचार करतो, NCERT आणि स्टेट बोर्ड हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असते.
एनसीईआरटी बुक्स, IMP याच्याशिवाय पुढे जायचं नाही. कुणाला जर वाटलं की नाही मी डायरेक्ट रेफरन्स बुक वाचायला सुरुवात करतो, मग ते असं होईल की डायरेक्ट पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवरती उडी मारली असं काम होऊन जाईल. पाय मोडतील, कंबर गळून जाईल, काय कुठं बांधावं लागेल कळणार नाही. सो स्टेप बाय जायचं असेल तर पहिली पायरी काय असते, एनसीईआरटी बुक असते. ओके, ज्याला आपण फाउंडेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण? फाउंडेशन असं ज्याला आपण म्हणतो. आता याच्यामध्ये परत आणखीन एक ऍडिशन करायची, महाराष्ट्र राज्याची आपली जी पाठ्यपुस्तके आहेत ती. ओके, हे दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, वाचायच्या आहेत. भर देतोय बघा, वाचायच्याच आहेत. त्यामुळं हे खूप महत्वाचं असणार आहे. आणि स्पेशल आणखीन काही मेन्शन केलेलं आहे की 11वी आणि 12वी एनसीईआरटी मधला जो काही कला आणि संस्कृतीचा संबंधित आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड असणारा जो पार्ट आहे तो देखील इथं खूप महत्वाचा असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कला व साहित्य. आता रेफरन्स बुक कला व साहित्य हे नितीन सिंघानिया यांचं एक पुस्तक आहे. हे इंग्लिशमध्ये, जर इंग्लिश आपल्याला चांगलं जमत असेल तर तेही घेऊ शकता, वाचू शकता. जमत नसेल तर जमून जातं, टेन्शन घ्यायचं नाही. सो ते वाचायचं. जर नकोच वाटलं तर मग इंडिया आणखीन काही गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे पुढे मग क्लासमध्ये वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या नोट्स तर आहेतच आहेत, ते परिपूर्णच आहेत. सो डोंट वरी, टेन्शन घ्यायचं नाही. काय वाटलं ना की मग विचारायचं काय करू, ऑप्शन आहे का, असतो. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन काहीतरी असतो. त्याच्यानंतर मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिन चंद्र यांचं पुस्तक एकदा वाचलं इतिहास कायमचा डोक्यात घुसून बसतो. सो वेगळं काही करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया मग भूगोलाकडे. भूगोल हा असा विषय आहे, एकदा वाचा, व्यवस्थित समजून घ्या. एकदा समजला की परत तो कधीच तुमच्या डोक्यातून बाहेर जात नाही. फक्त काय आहे, समजून सांगणारा, शिकवणारा व्यवस्थित भेटला पाहिजे. नाहीतर पाट्या टाकायचे काम, अख्खा सिलेबस कव्हर केला 10-15 पानामध्येच लिहून दिलं, नाही चालत. व्यवस्थित अभ्यास होणं गरजेचं असतं. पहिला सिलेबस काय आहे ते पाहूया. याच्यामध्ये पहिला येतो महत्वाचा पार्ट, तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. आता तुम्हाला वाटेल प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न कमी आहेत, मग महत्वाचं काय? कारण लक्षात घ्या, भौगोलिक जगतामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्या पाठीमागे हा प्रकृतीच असते. सो एकदा तुम्ही प्रकृतीला समजून घेतलं ना की पुढच्या घटना तुम्हाला ऑटोमॅटिक जमायला लागतं. सो इथं हे लक्षात घ्यायचं. मग या प्राकृतिक मध्ये काय अभ्यासायचं? भूरूपशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे आणि सागरशास्त्र आहे. या 3 ज्या शाखा आहेत, याच्यामधल्या उपशाखा ज्या आहेत, हे अख्ख्या जगावरती काय करतात, परिणाम घडवून आणतात. मग त्याच्यामध्ये सागरशास्त्र पण आहे, हवामानशास्त्र पण आहे आणि त्यानंतर जो तुमचा भूरूपशास्त्र आहे तो पण आहे. कुठेही भूकंप झाला, भूरूपशास्त्र. ढगफुटी झाली, हवामानशास्त्र. बरोबर. आणि दोघांच्याही पाठीमागं कोण आहे, ते म्हणतात ना पडद्यामागचा खेळाडू, तर सागरशास्त्र. सो तिन्ही लक्षात घ्यायचं इथं. ठीक आहे. मग याच्यासोबतच परत भारताचा भूगोल, सर्वाधिक प्रश्नांची संख्या तुम्हाला इथं पाहायला मिळते. परंतु याचा जो टच आहे तो इथं आहे. म्हणजे हे समजलं तर हे ऑटोमॅटिक डोक्यात घुसतं. ठीक आहे. असं नाही करायचं की मग ह्याला वेटेज जास्त तर मी डायरेक्ट भारताचा भूगोल वाचतो. नको वाचू, टाळकं फोडून घेशील, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग एमपीएससीचा विचार कराल तर स्पेशल रेफरन्स विथ महाराष्ट्र तो ऍडच केलेला असतो. त्यानंतर आणखीन एक शाखा आर्थिक भूगोल आणि त्यानंतर असतो मानवी भूगोल. भूगोल म्हणला की या 3 घटकांचा परिणाम हा सर्व बाबींवरती होतो. म्हणजे इव्हन मानवाच्या राहणीमान, खानपान, त्यांचं जे काही शारीरिक ठेवण आहे, त्यांचे जे काही म्हणजे वंश आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय होतात या इथं पाहायला मिळतात. आणि त्याच्यावरती कुणाचा परिणाम? या 3घांचा. हे परफेक्ट करा, पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक जमायला लागतील. ठीक आहे. मग याच्यासाठी रेफरन्स बुक कुठला आहे? आहे ना, पहिला एनसीईआरटी मस्ट आहे. एनसीईआरटी शिवाय आपण पुढे जातच नाही. एनसीईआरटी 6 to 12 स्टँडर्ड, स्टेट बोर्ड 6वी ते 12वी हे पण करायचंय. पॅरलली कराल आणखीन बेटर राहील. सो पॅरलली करण्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. त्यानंतर मग भारत व जगाचा भूगोल, GS वर्ल्ड म्हणून सौदी सरांचं एक पुस्तक आहे जे की मराठीमध्ये अवेलेबल आहे. सो ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक पुस्तक आहे भारताचा भूगोल, माजिद हुसेन सरांचं आहे. टाटा मॅग्रो हिल जे आहे पब्लिकेशन, त्या पब्लिकेशन कडून येणारं हे पुस्तक आहे. सो हे एवढी रेफरन्स बुक आपल्याला काय करायची असतात, रेफर करायची असतात. ठीक आहे. जर मराठीमध्ये नको असेल तर माजिद हुसेन सरांचंच इंग्लिशमध्ये पण असणार एक त्यांचं
पुस्तक आहे सेम, सो ते तुम्ही तिथं रेफर करू शकता. मग त्यानंतर क्वेश्चन पॅटर्न. आता इथून पुढे क्वेश्चन पॅटर्न चेंज होतो. आता इथं काय पाठीमागे काय होतं, 250 प्रश्न होत, म्हणजे 250 मार्क होते. त्या 250 मार्क मध्ये काय केलेलं, 100 कुठं 70 30 20 100 असं डिवायडेशन होतं. आता इथं डिवायडेशन काय होतं, चेंज होतं. मग इथं डिवायडेशन कसं चेंज होतं, तर साधारणपणे इथं 10 प्रश्न जे आहेत ते 10-10 मार्कसाठी असतात, इथे पाहू शकता तुम्ही. आणि 10 प्रश्न जे आहेत ते काय असतात, तर 15-15 मार्कसाठी असतात. ओके, 10 प्रश्न 10-10 मार्कसाठी आणि 10 प्रश्न 15-15 मार्कसाठी. मग याच्यामध्ये परत डिवायडेशन होतं. ऍक्च्युली ते घ्यायचं होतं, पण काही वेळेअभावी आपण तो मुद्दा इथं हे केलेला आहे. पण ज्यावेळी आपलं हे लेक्चर स्टार्ट होतात त्यावेळी मग आपण त्या विषयानुसार किती वेटेज आहे, कशा पद्धतीने त्याचं वेटेज आजपर्यंत राहिलेलं आहे 17 पासून ते आतापर्यंत, सो सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये त्याच पद्धतीने आपण टीचिंग पण असतं आणि त्याच पद्धतीने पुढच्या गोष्टी पण असतात. सो प्लॅन तयार असतो आपला. ठीक आहे. सो इथं लक्षात ठेवायचं 20 प्रश्न आहेत, त्या 20 पैकी 10 प्रश्न हे 10-10 मार्कसाठी असतील आणि 10 प्रश्न हे 15-15 मार्कसाठी असतील. 10 मार्काचा जो असणारा प्रश्न आहे तो तुम्हाला याचं उत्तर 150 शब्दात लिहायचं असतं, हे पण इथं लक्षात घ्या. आणि जो काही 15 गुणांसाठी असणारा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचं असतं, ते पण इथं लक्षात ठेवा, कारण हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. 10 गुणांसाठी असेल तर 150 शब्द, 15 गुणांसाठी असेल तर 250 शब्द, हे इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं. ओके, आहेत का सगळे? आहेत ना? एकदा हाय हॅलो करा, नाहीतर मी एकटा वन साइड चाललोय, तुम्ही आपले झोपा काढू नका. ओके, समजतंय का नाही? यस नो काहीतरी बोला, पटापटा पटापटा बघू किती अवेअर आहेत. ओके, प्रणव यस, आणखीन ऐश्वर्या यस, आणखीन कोण कोण आहे? सगळ्यांची एस 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 आले पाहिजे उत्तर. आरुष, अक्षदा, सोनाली, सुमित, ओके आहेत ना? यस 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 म्हणून थोडस, हा यस, ओके चलो ठीक आहे. तर हे 10 मार्कसाठी असणारा 150 शब्दामध्ये लिहायचं उत्तर आणि 15 मार्कसाठी असणारा 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचं. सो हे तर लक्षात ठेवायचं आहे. पेपर कसा असतो, हे असं असतं बघ. दिसला का पेपर? दिसतो का नाही? हा जरा 6 प्रश्न घेतलेत त्यामुळे थोडस नाही दिसेल, दिसणार, दिसतोय दिसतोय. यस यस. चला पहिले बघा, ऋग्वैदिक से उत्तर वैदिक काल तक सामाजिक और आर्थिक क्षेत्र में घटित परिवर्तनों को रेखांकित करे. ठीक है, लिहू वाटलं या, नहीं तो दूसरा ऑप्शन आहे तुम्हाला आणखी. दक्षिण भारत में कला व साहित्य के विकास में कांची पल्लवों के योगदान का मूल्यांकन करे. ओके, जे काही कला आणि साहित्य आहे त्याच्यामध्ये असणारं जे काही पल्लव राजा आहे आणि कांचीचा जो हे आहे त्यांचं काय योगदान आहे ते तुम्हाला हे करायचं आहे. आता इतिहासाचे प्रश्न जे आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात, कारण इतिहासाला चालू घडामोडीमध्ये वगैरे काही असं एवढं टच मिळत नाही. खरा इथं कळीचा मुद्दा ठरतो तो म्हणजे भूगोल. भूगोलाचे जे प्रश्न आहेत ते चालू घडामोडीशी रिलेटेड असणारे तुम्हाला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ हे लक्षात घ्या. आणखीन एक इथं महत्वाचा, कौन सी घटनाएं थी जिनके कारण भारत छोड़ो आंदोलन शुरू हुआ, इसके परिणाम को स्पष्ट कीजिए. स्ट्रेट फॉरवर्ड, ते घटना का कशामुळे झालं, ते भारत छोडो आंदोलन का झालं ते तुम्हाला हे करायचंय. आता पुढे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की अरे सध्याच्या करंट मध्ये जे इव्हेंट घडत आहेत, घटना घडत आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. काय आहे? समुद्री सतह के तापमान में वृद्धि क्या है, म्हणजे समुद्राचं तापमान जे आहे ते तापमान वाढ काय आहे. ओके, आणि यह उष्णकटिबंधीय चक्रवातों को निर्माण कैसे प्रभावित करता है, म्हणजे जे काही चक्रीवादळ जे निर्माण होत आहेत त्याच्यासाठी हे कसं प्रभाव टाकतंय, त्याचा काय परिणाम होतोय ते तुम्हाला काय करायचं इथं सांगायचं आहे. बरोबर, म्हणजे आता सध्या बघतोय आपण एवढं चक्रीवादळांचं प्रमाण वाढलेलं आहे की भयंकर तुफान. म्हणजे आताच बघा ना, आता हे सध्या रिसेंट मध्ये घडणारे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आलं म्हणेपर्यंत लगेच अरबी समुद्रामध्ये दुसरं तयार झालं. सध्या तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, आता सध्या जे आपली मुलं आहेत जे आता सुरू आहेत त्यांना मी दाखवलं, ते आपण लाईव्ह पण दाखवतो सगळ्या गोष्टी. जगामध्ये सध्याच्या कंडिशन मध्ये मागच्या 8 दिवसाखाली जगामध्ये 6 ठिकाणी मोठमोठी चक्रीवादळ सुरू होते. त्यापैकी 2 पॅसिफिक मध्ये होते, एक होतं अटलांटिक मध्ये. ओके,
आणि दुसरं बॉर्डरवरती आलं होतं पॅसिफिकच्या आणि एशियाच्या म्हणजे हिंदी महासागराच्या, असं 2 याच्यावरती आलं होतं. आणि एक होतं आपल्या इकडं बंगालच्या उपसागराकडे. आणि 6व्याची निर्मिती प्रक्रिया सुरू होती खाली दक्षिण गोलार्धामध्ये अंटार्क्टिकाच्या भागामध्ये. सो बघा किती म्हणजे ऍट अ टाइम एवढं सगळं गोंधळ सुरू आहे, ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे छोटे शहरों की तुलना बड़े शहर अधिक प्रवासियों को क्यों आकर्षित करते हैं, विकसित देशों की स्थितियों के आलोक में इसकी विवेचना कीजिए. लहान शहर मोठ्या शहरांपेक्षा अधिक म्हणजे लहान शहरांपेक्षा मोठी शहरं अधिक लोकांना आकर्षित करतात. जे काही स्थलांतर वगैरे चाललेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, इथं हे करायचं. आणि ते पण कसं विकासशील म्हणजे जे काही प्रगती करणारे देश आहेत, म्हणजे भारतासारखे पाकिस्तान सारखे जे काही प्रगतशील असणारे देश आहेत, विकसनशील असणारे जे देश आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये खास करून हा प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा आहे. ओके, मानवांचं जे होणारं स्थलांतर आहे, ग्रामीण शहरी स्थलांतर असेल किंवा देशांतर्गत होणारं स्थलांतर असेल, सो हा एक इथं महत्वाचा मुद्दा आहे. मग तो का होतोय, कशा पद्धतीने घडतोय, ते इथं तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेन करायचं आहे. आणखीन एक प्रश्न सर्वात महत्वाचा, बादल फटने की परिघटना क्या है, व्याख्या कीजिए. क्लाउड बर्स्ट ज्याला आपण म्हणतो, ढगफुटी ज्याला म्हणतो, ती काय आहे घटना, ही कुठे शिकली आपण, हवामानशास्त्रामध्ये. तिथं आपल्याला माहिती आहे, तिथं आपल्याला पर्जन्य अभ्यासायचं, ढगांचे प्रकार अभ्यासायचे. मध्यंतरी अचानक बातमी येते 15 किलोमीटरचा ढग निर्माण झाला, होतो का, हो होतो, ऍक्च्युअल मध्ये असतो तो. ढगांचे जवळजवळ 8 ते 10 प्रकार आहेत, तेवढे सगळे अभ्यासायचे आपल्याला. ठीक आहे, मग हे का होतं, कशामुळे ही घटना घडते, हिमालयातच का होतं, हे इतर ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही, एवढं होतं पण कधीतरी क्वचित प्रसंगी घडतं. पण हिमालयामध्ये मागच्या 2-4 वर्षापासून खूप, आणि खास करून या वर्षामध्ये तर खूप घटना घडल्या. त्यामुळं आताही प्रश्न आला, याच्या पुढेही वेगळ्या अँगलनी परत काय होऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो. सो चालू घडामोडीशी निगडीत असणारे जे मुद्दे आहेत त्याच्या अनुषंगानेच प्रश्न येतात, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हिस्ट्री सोडा, बाकी सगळे पेपर मग त्याच पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतात, हे इथं लक्षात ठेवा. चला मग आता जाऊया पेपर 2 कडे. सामान्य अध्ययन पेपर 2, ज्याला पेपर 5 म्हणतो आपण, पण आपला जीएस चा पेपर 2 असं म्हणतात त्याला. सो ते लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय येतं बाबा, पहिला येतात 250 गुण महत्वाचे आहेत ना. पहिला येतात 250 गुण, मग येतात विषय. कुठले विषय, राज्यघटना आणि तुमचं आंतरराष्ट्रीय संबंध आणि काही संघटना यांचा तुम्हाला इथं काय करायचा आहे, विचार करायचा आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, भारताचं संविधान असेल, प्रशासन असेल, ठीक आहे, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, हे इथं तुम्हाला काय करायचं, पाहायचं. एमपीएससी असेल तर महाराष्ट्राचा विषय संदर्भ लक्षात ठेवायचा. आता एवढं वाचायचं नाही, मी यातले काही महत्वाचे पॉइंट्स पुढे घेतलेले आहेत, जो की आपण अभ्यासक्रम म्हणून पाहणार आहोत. काय सांगितलं, भारतीय संविधान. भारतीय संविधानामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्य, सुधारणा, मूलभूत संरचना. शब्द भारदस्त वाटतात, पण जे काही आपण घटनात्मकरित्या वाचतो ते इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय संविधानाची इतर देशांशी तुलना करायची. भारताचं संविधान जे आहे, अमेरिका असेल, ब्रिटन असेल किंवा इतर जे काही आणखीन ज्यांची राज्यघटना आहे अशा देशांसोबत तुलना करायची. मग त्यावरून लक्षात येतं की आपल्या भारतीय राज्यघटनेचं काय वेगळेपण आहे आणि त्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे. ठीक आहे, साम्य काय आहे, कुठल्या तरतुदी कशा पद्धतीने आहेत. सो अगदी निवांत सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. त्यानंतर आपली कार्यपालिका, न्यायपालिका यांची जी रचना आहे ती कशा पद्धतीची आहे ती इथं अभ्यासायची आहे आपल्याला. केंद्र राज्य यांच्या योजना असतील त्या योजनांचा अभ्यास, करंटचा टच असणारच आहे याला. भारत आणि शेजारी राष्ट्रांचे संबंध, जो IR आहे, इंटरनॅशनल रिलेशन, भारत नेपाळ असेल, भारत पाकिस्तान असेल, भारत बांगलादेश असेल, भारत अमेरिका असेल, भारत रशिया, भारत इराण, भारत पॅलेस्टाईन, भारताचे ज्या ज्या देशासोबत संबंध आहेत त्या सर्व देशांचे संबंध इथं अभ्यासायचे. ठीक आहे, त्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना असतील, युनो असेल, WHO असेल, ओपेक असेल किंवा WTO असेल. सो या काय काम करतात, तर आता ते हे करायचं नाही मुख्यालय कुठं, कोण अध्यक्ष नाही, ते काय काम करतात, त्यांच्या कामाची रचना कशी, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचं काम पुढे जातं, काय काय त्याच्यावरती परिणाम घडतात, कशा पद्धतीने सर्व गोष्टी घडतात. सो ते इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, नाटो वगैरे, नाटोवरूनच आता हे युद्ध सुरू झालं रशिया आणि युक्रेनचं. ओके, तुम्ही पेपर वाचत असाल त्यामुळे मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला माहिती असेल. मग आता जाऊ याच्या संदर्भ साहित्याकडे. संदर्भ महत्वाचा आहे, काय आहे, परत NCERT. NCERT शिवाय पुढे जायचं
नाही. आता याच्यामध्ये काही स्पेसिफिक वाचायचे ते सांगतो. क्लास 11 पॉलिटिकल थिअरी हे वाचायचंय. क्लास 11 मधलंच इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क हे पण वाचायचे. क्लास 12 मधलं पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. खूप भारी पुस्तक आहे. एकदा मी तर म्हणेल ना, वाचायला घेतलं की असं वाटतं सोडूच नाही, एवढं भारी पुस्तक आहे, खूप भारी आहे. आणि एवढं भारी त्या पुस्तकांमध्ये दिले ना, मी म्हणेल ह्या NCERT एवढ्या छान आहेत. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी कुठलीही घ्या, एवढं छान वर्णन केलेलं आहे की असं वाटतं की अरे बास, वाचतच राहू वाचतच राहू वाचतच राहू. खूप छान गोष्टी सांगितलेल्या, खूप चांगली माहिती दिलेली. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लास 12 मधलंच कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हे देखील काय करायचं आपल्याला वाचायचं आहे, ज्याच्यामधून आपला IR चा पार्ट कव्हर होतो. इतर 3 मधून आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याचा पार्ट कव्हर होतो. त्याच्यानंतर मग आणखीन काही पुस्तकं वाचायची असतील तर तेही वाचू शकता, ज्यामध्ये इंडियन पॉलिटी असेल M लक्ष्मीकांत सरांचं. आता या पुस्तकाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, अप्रोच चेंज करून वाचायचं. पडद्यामागं काय घडलं असेल त्या घटना डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा, कारण बऱ्याच गोष्टी फॅक्च्युअल पाहायला मिळतात. सो अप्रोच चेंज करून तो वाचणं आवश्यक आहे. मग ते अप्रोच चेंज कसा होतो तो लेक्चरमध्ये तुम्हाला आपोआप लक्षात येतो की एखाद्या घटनेकडे कसं बघितलं जातं, काय सिच्युएशन आणि काय परिस्थिती असेल ज्याच्यामुळे हा इथं निर्णय घेतलेला असेल किंवा ही घटना घडलेली असेल. सो तो खूप महत्वाचा असतो आणि तो तुम्हाला इथंच मिळतो, ते इथं लक्षात ठेवायचं. हे घेऊ शकता. किंवा भारतीय राज्यघटनेची ओळख DD बसू हे एक तुमच्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर आपली संसद सुभाष कश्यप, या तिन्हीपैकी एक घेऊ शकता. तिन्ही घ्यायची गरज नाहीये. सो एकच पुस्तक घ्यायचं आहे, ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढे आंतरराष्ट्रीय संबंध, याच्यासाठी बघा शैलेंद्र देवळणकरांचं एक पुस्तक आहे, ते घ्यायचं. ठीक आहे. ऑनलाईन एक परराष्ट्र मंत्रालयाची आपली वेबसाईट आहे, ती नेहमी चेक करत राहायची, काय काय चाललंय सध्या, काय करतोय भारत, भारत चीन, भारत पाकिस्तान, भारत नेपाळ. इकडे आपल्याला सांगतात हे राजकारण येऊन पाकिस्तानचं आसन, पाकिस्तानचं तसं अंतर्गत तुम्हाला दिसून येतं. पाकिस्तान सोबत भारताचा व्यापार पण सुरू आहे, शेतीमाल एक्सपोर्ट करतोय, तिकडून इम्पोर्ट करतोय, सगळं सुरू असतं. ते काय काय सुरू आहे ते पण बघणं गरजेचं असतं. स्ट्रॅटेजिक गोष्टी असतात त्या. सो इंडिया अँड वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ इंडियन. ओके. हे आईज ऑफ इंडियन डिप्लोमॅट्स बाय सुरेंद्र कुमार यांचं एक असणारं पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे, तेही वाचू शकता. हे किंवा हे ऑर मध्ये, हे लक्षात ठेवा, हे कंपल्सरी आहे. परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट फ्रीमध्ये, फक्त काय लॅपटॉप किंवा मोबाईल ओपन करायचं, जायचं, बघायचं काय चालू आहे सध्या, काय काय डिसिजन होत आहेत, काय काय गोष्टी घडत आहेत. सो ते तिथं तुम्हाला काय होतं कळत राहतं. मग यापैकी किंवा यापैकी एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे जाऊया. पेपर सेम, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 म्हणजे सामान्य अध्ययन 1, 2, 3 पेपर स्ट्रक्चर सेम असतं. 20 प्रश्न, 10 प्रश्न 10 मार्क्ससाठी, 15 मार्क्ससाठी असणारे 10 प्रश्न 250 शब्दामधले. ठीक आहे. सो इथं लक्षात ठेवायचं, इथंही सेम स्ट्रक्चर आहे. 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचंय. हे 10 प्रश्न असतील. ओके. आणि 15 मार्क्सचे 10 प्रश्न असतील, ज्याचं परत 250 शब्दामध्ये काय करायचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सेम स्ट्रक्चर आहे. याचेही 2 सेक्शन केले जातात. मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला ते विषय शिक्षक सांगतील की कशा पद्धतीने याचे सेक्शन मधले कुठले प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची असतात. सो आता फक्त हे समजून घ्या, कारण आणखीन मग परत खोलामध्ये जायचं. हे तुम्हाला मी काय करतोय, फक्त तिथं पाय सोडून बसायला लावलं. पहिला तुम्ही पाण्याच्या कडेला जाऊन उभं राहून बघत होता, आता तसं नाही. आता तुम्ही पाण्यात पाय ठेवलेला आहे. सो ही तयारी आहे, सुरुवात आहे, पहिली स्टेप आहे. पुढे लेक्चर सुरू झाले की तो शिक्षक काय करतो, तुम्हाला पाठीला भोपळा बांधतो आणि पाण्यात घेऊन पोहायला शिकवतो. मग मध्येच अचानक म्हणतो मार बुडी. आता बुडी मारली की मग तळापर्यंत पण घेऊन जातो. सो ते इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हा झालेला पेपर 2024चाच पेपर आहे. याच्यामध्ये बघा कशा कशा पद्धतीने प्रश्न आलेले पाहायला मिळतात. आता पहिला प्रश्न, विभिन्न समितियों द्वारा सुझाए गए एवं एक राष्ट्र एक चुनाव के विशिष्ट संदर्भ में चुनाव सुधारों की आवश्यकता का परीक्षण करे. आता सध्या मध्ये चर्चा चालली होती बघा, एक देश एक चुनाव, म्हणजे वन कंट्री वन इलेक्शन, वन नेशन वन इलेक्शन असं होतं ना, सॉरी ते वन नेशन वन इलेक्शन. तो चालला होता प्रयत्न की देशामध्ये काय करायचं, एकच इलेक्शन घ्यायचं, लोकसभेचं आणि विधानसभेचं ऍट अ टाइम एकदाच मतदान होणार, एकदाच इलेक्शन होणार. सो तो मुद्दा आला होता चर्चेमध्ये.
बघा लगेच त्याच्याशी रिलेटेड लगेच काय केलं यांनी, प्रश्न घेतला. मग इतिहासामध्ये अशी घटना घडली होती का भारतामध्ये, कधी असा प्रयत्न झाला होता का, त्याचे रेफरन्स काय आहेत, मग त्याचा परिणाम काय होतील, त्याच्यामुळे काय काय मुद्दे उद्भवू शकतात, काय काय फायदे होऊ शकतात, काय काय तोटे होऊ शकतात. सो तुम्हाला हे काय करायचं आहे, इथं एक्सप्लेन करायचं आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा परत लोक अदालतशी रिलेटेड असणारा एक प्रश्न आला होता, लोक अदालत जी आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा. त्यानंतर कॅबिनेट प्रणाली जी आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा एक प्रश्न आला होता. त्यानंतर महालेखा परीक्षक करंटचा टच असतो. आता मी सगळे प्रश्न वाचत बसणार नाही कारण पुढे आणखीन आपल्याला बरंच काही माहिती पाहिजे आहे. सो महालेखा परीक्षक आहे त्याच्याशी संदर्भित असणारा प्रश्न आला होता. त्यानंतर जे स्थानीय स्तर पर सुशासन प्रदान करणे वाले निकाय म्हणजे जे आपले पंचायत राज वगैरे असे जे काही हे घटक आहेत मग त्यांच्याशी संदर्भात असणारा देखील प्रश्न आला होता. सो मोस्ट ऑफ दी काय आहे, मी परत परत ते सांगतोय, चालू घडामोडीशी निगडीत असणारा, करंटशी निगडीत असणारा. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, नाहीतर मग असं कराल करंटच्या मास्तराला पकडून ठेवाल, नाही तसं नाही जमत. कारण सगळंच त्यांना माहिती असतं असं नाहीये. ते तुम्हाला काय करतात, मटेरियल प्रोव्हाइड करतात, थोडा थोडा अप्रोच देतात, बाकीचा अप्रोच आमच्याकडे असतो. मग तो आम्ही अप्रोच तुम्हाला देणार की तिथली माहिती घे, हे इथं कनेक्ट कर आणि तिथं उत्तर लिही आणि मार्क्स मिळव. सो हा अप्रोच खूप महत्वाचा आहे. ह्या गोष्टीने आपल्याला काय करायचं, बघत जायचं, शिकत जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 6 म्हणजे आपला पेपर 3, GS चा पेपर 3. ओके. मग आता याच्यामध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये पहिला 250 गुण येतात. अरे 250 गुण माहिती आहे हो सर, आता विषय सांगा. विषय आहे तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये खास करून विचारलं जातं. त्यानंतर तुमचा अर्थशास्त्र आहे तो आहे. त्यानंतर पर्यावरण आहे तो आहे. आणि इथं परत डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच काय, ज्या काही आपत्ती येतात त्या आपत्ती, सुरक्षा आपत्ती आणि त्यांचं व्यवस्थापन असतं. आणि स्पेशल रेफरन्स विथ महाराष्ट्र हे पण इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे आता हे डिटेल वाचायची गरज नाही, पुढे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सिलेबस सांगतो. पहिला भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचं असणारं नियोजन. ठीक आहे. हे आपल्याला अभ्यासाचे पंचवार्षिक योजना असतील, परत ते रुलिंग नियोजन असेल, बरोबर आहे, सरकती योजना वगैरे ते असेल, किंवा आता नीती आयोगाला ते असेल. मग यांच्यातलं तुलनात्मक फरक, अशा सर्व गोष्टी इथं तुम्हाला काय करायच्या, अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सरकारी अर्थसंकल्प. त्यानंतर भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगाशी रिलेटेड असणारा जो पार्ट असेल तो. आर्थिक उदारीकरणांचं अर्थव्यवस्थेवरील परिणाम पण आपल्याला काय करायचे आहेत, इथं पाहिजे आहेत. जे आपलं UKHA हे धोरण होतं, बरोबर आहे, उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण 1991. सो त्याच्याशी रिलेटेड असणारा पार्ट आहे, कारण त्यानेच भारताला वाचवलं आणि आता एवढ्या उंचीपर्यंत घेऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर मग ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांचा पण काय करायचा इथं आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. सो हा इथं मुद्दा काय असणार आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. आणखीन बरेच मुद्दे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर उपयोजन आणि दैनंदिन जीवनावरील होणारे परिणाम. सो हा विषय तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मदत करतो. जॉग्राफी असेल, आणि यातले बरेच विषय जे आहेत ना ते इंटरलिंकिंग आहेत, म्हणजे एकमेकांसोबत कनेक्ट असणार आहेत. पर्यावरणाचा सुरक्षा आपत्ती याच्यासोबत परिणाम तो पाहायला मिळून येतो. त्याच आपत्तीमध्ये तुमचा IR चा पार्ट देखील तिथं कनेक्ट होतो. जॉग्राफी तर सगळीकडेच घुसलेला आहे, बरोबर आहे. सो म्हणजे प्रत्येकाचा कुठे ना कुठे संदर्भ एकमेकांसोबत जोडला गेलेला आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. याला फक्त अपवाद आहे तो म्हणजे पेपर 4, कारण तो थोडासा वेगळा आहे, तत्वज्ञानाचा असणारा तो पार्ट असेल. मग त्यानंतर माहिती तंत्रज्ञान असेल, यामध्ये अवकाश, संगणक, जैवतंत्रज्ञान याचा विचार करायचा, आणि पर्यावरण हा इथंच असणारा पार्ट. सो एकमेकांना काय आहेत ते कनेक्ट आहे. सो हे इथे लक्षात ठेवायचं, एकमेकांसोबत कनेक्ट असणारे ते भाग आहेत. सो ते इथे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग महत्वाचा पार्ट संदर्भ साहित्य. संदर्भ साहित्य जर विचार केला परत महत्वाचा NCERT शिवाय पुढे जाऊ शकत नाही. जो जाईल मग ते मागाचं उदाहरण लक्षात ठेवायचं, पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 10व्या पायरीवरती उडी मारल्यासारखं. 9वीचं इकॉनॉमिक्स आहे 9th क्लासचं. त्यानंतर 10th क्लासचं अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट आहे तो असेल. 11वी मधलं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल तो असेल. आणि 12वीचं मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स असे दोन्ही पुस्तकं.
सो 9वी 10वी 11वी 12वीची इकॉनॉमिक्सची पुस्तकं एनसीईआरटीची काय करायची आहेत, वाचायचीच आहेत कंपल्सरी, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र बोर्डामध्ये जाल तर इथं स्पेसिफिक काही पुस्तकं आहेत. 11वी आणि 12वीचं हे दोनच पुस्तकं अभ्यासायची, फापड बसायला करायचं नाही, जिथं जे महत्वाचं आहे तेवढंच वाचायचं. सो इथं 11वी आणि 12वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं. सो तेच काय करायचं आहे, इथं वाचायचं आहे. त्याच्यानंतर जर रेफरन्स बुकचा विचार कराल तर इंडियन इकॉनॉमी बाय नितीन सिंघानिया हे रेफरन्स बुक इंग्लिशमध्ये आहे, ते घेऊ शकता. किंवा इंडियन इकॉनॉमी दत्त अँड सुंदरम ते घेऊ शकताय. पण ऍडिशन रिसेंटची चालू मध्ये असणारी पाहिजे, पाठीमागची 2-3 वर्षापूर्वीची कुठं तर मिळते म्हणून घ्यायची नाही, कारण इकॉनॉमिक्स हा करंट रिलेटेड असणारा पार्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतो. आणि मराठीचा विचार कराल तर मराठीमध्ये देसाई किंवा देसाई भालेराव यांचं एक पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था. सो ते घेऊ शकता. याच्यापैकी एक आपल्या नोट्स तर आहेत, सगळ्यासाठी नोट्स आहेत, नो टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे. मग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करू, कुठलं पुस्तक घ्यायचं. द हिंदू न्यूजपेपर जो आहे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक डेडिकेट असणार एक कॉलम आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, याच्यावरील जे काही साप्ताहिक एक हे येतात, लेख येतात, ते वाचत राहायचं. त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे युपीएससीच्या अँगलनीच काय केलेली असते, चर्चा केलेली असते. सो ते वाचायचं. त्यानंतर शालेय पुस्तकं आहेत 9वी 10वीची, ती पण वाचायची. एनसीईआरटी 11वी आणि 12वी विशेषतः बायोलॉजी आणि झूलॉजी ते पण काय करायचे आहेत, तुम्हाला तिथं अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये काही रेफरन्स आहे का, आहे ना, विज्ञान व तंत्रज्ञान विकास डॉक्टर सुहासिनी मुळे आपल्या ज्या मॅडम आहेत, काल ज्यांनी लेक्चर घेतलं त्यांचंच हे पुस्तक आहे. आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा वापर करून चांगले गुण मिळवलेले आहेत. सो ते पुस्तक बिंदासपणे तुम्ही ते वापरू शकता. सो ते इथं लक्षात ठेवायचं. हे एवढे काय असतील विज्ञानासाठी असणारे किंवा टेक्नॉलॉजीसाठी असणारे रेफरन्सेस असतील. क्वेश्चन पॅटर्न सेम आहे. 10 प्रश्न 10 मार्कसाठी आणि 10 प्रश्न 15 मार्कसाठी सेम. 150 शब्दात उत्तर, 150 बरं का, 180 म्हणाल, आणि हे 250 शब्दामध्ये उत्तर. ठीक आहे. सो हे पण क्लिअर झालं. मग आणखीन पुढे आता पेपर बघायचा आहे. पेपर काय पेपर आहे बघा. भारत में सुधारों के उपरांत की अवधि में सामाजिक सेवाओं और सार्वजनिक व्यय के स्वरूप एवं प्रवृत्ति परीक्षण कीजिए. किस सीमा तक यह समावेशी समृद्धि उद्देश्य को प्राप्त करने के अनुरूप है. आता मी हिंदीत वाचतो, तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचून समजून घेऊ शकता. म्हणजे जे काही आपले सुधारणा होत आहेत ना भारतामध्ये, मग त्याचा सामाजिक आणि सार्वजनिक सेवा असतील किंवा जीवनावरती काय परिणाम होतोय, ते आर्थिक बद्दल बोलतोय, आर्थिक बद्दल. आता शॉर्ट मध्ये सांगतो. ओके. आता भारतामध्ये जे काही चलनवाढ जी आहे, ते चलनवाढीशी निगडीत असणारा एक प्रश्न आहे. सध्या खूप वेगाने चाललेले ते घटना आहेत. सो तो तिथं आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे काही भूमी सुधार म्हणजे जमिनीशी रिलेटेड असणारे जे मध्ये कायदे वगैरे आणले होते, सो त्याच्याशी रिलेटेड असणारा एक प्रश्न आलेला आहे, तो पण इथं अभ्यासू शकता तुम्ही. त्यानंतर भारत में स्वास्थ्य एवं पोषण सुरक्षा को सुनिश्चित करने के लिए मोटे अनाजों की भूमिका समजाइए. म्हणजे जे काही भरड धान्य वगैरे आहेत, सो त्यांचं काय योगदान आहे ते तुम्ही इथं सांगा. कारण ते अन्न उत्पादन, शेतीशी निगडीत असणारा, इकॉनॉमीशी निगडीत असणारा तो पार्ट, आणि शासकीय योजना ज्या आहेत, आपण पाहिलं शासकीय योजना वगैरे अभ्यासायच्या, सो तो असणारा पार्ट, सो तो इथं आपल्याला काय करायचा, अभ्यासायचा आहे. ठीक आहे. मग असे अनेक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर बघा, जीवन सामग्री के संदर्भ में बौद्धिक संपदा म्हणजे जे काही पेटंट वगैरे असतं, सो भारत में पेटंट दाखल करणं, भारतातले पेटंट व्यवस्था आणि ती पेटंट व्यवस्था काय आहे, सो त्या संदर्भामध्ये असणारा हा प्रश्न आहे. सो ते आपल्याला मग माहिती पाहिजे की काय आहे सध्या भारतामध्ये पेटंटशी रिलेटेड काय चाललंय. आपल्याकडे बरेच असे मुद्दे घडतात की पेटंट काय करतो, पेटंट नसताना देखील एखादा माणूस काय करतो, बाहेरच्या वस्तूची कॉपी करतो आणि इथं विकायला लागतो. सो मग त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते आंतरराष्ट्रीय स्तरावरती. मग परत त्याच्यावरती खटले, केस वगैरे दाखल होतात. सो मग त्याच्याशी रिलेटेड असणारा म्हणजे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. पण पेटंट असतं काय ते पण माहिती असणं गरजेचं आहे. मग ते टेक्नॉलॉजीचं कशाबद्दल काय संदर्भ आहे, काय नाहीये. मेडिसिनचं पेटंट असेल तर त्याच्यावरती काय काय रिस्ट्रिक्शन असतात, काय काय गोष्टी असतात. एखादं डिझाईन असेल, एखादं तंत्रज्ञान असेल, सो प्रत्येकानुसार काय होतं, त्या गोष्टी बदलत जातात. सो ते माहिती असणं गरजेचं. म्हणजे
प्रत्येक गोष्ट करंटशी रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊया पेपर 7, सामान्य अध्ययन म्हणजेच आपला शेवटचा इथिक्सचा पेपर. आहेत का सगळे? आहेत आहेत आहेत. नाही मला वाटलं कंटाळाला पण जातील. सो सामान्य अध्ययन 4. आता कोणाला वाटत असेल खूप फास्ट होते, पण काय करणार, वेळेची मर्यादा आहे. नाहीतर हे पूर्ण जर सांगायचं म्हणलं, डिस्कस करायचं म्हणलं तर किमान 3 ते 4 तास लागतात इन डिटेल मध्ये डिस्कस करायला. पण आता तेवढं खोलात जायची आवश्यकता नाही. आपल्याला काय करायचंय, वरवरच्या काही गोष्टी म्हणजे आपल्याला माहितीये, एक म्हणतो ना आपण ढोबळ आयडिया आली पाहिजे की हा हे अशा पद्धतीने असतं बाबा. ठीक आहे. चला आता पेपर 4 कडे जाऊया. थोडासा आगळा वेगळा तत्वज्ञानाचा विषय. कोण कसं वागलं, कोण मला एक कानाखाली मारली तर मग मी त्याला कानाखाली मारली पाहिजे का, माझा दुसरा गाल पण त्याच्या समोर केला पाहिजे. सो असं थोडासा वेगळा आगळा असणारा विषय की आपल्या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावरती काय परिणाम होऊ शकतो. तुम्ही उद्या अधिकारी झालात, तुम्ही गेल्या गेल्या लगेच म्हणता चल टेबल खालून येऊ दे तर तुझं काम होईल. मग याचा परिणाम समोरच्यावरती काय होतो आणि तुमच्यावरती काय होतं. बरोबर आहे ना. अशा ज्या तत्वज्ञानाच्या गोष्टी आणि त्याचा समावेश त्याच्यासाठीच केला. कारण काय, अधिकारी लोकांना तत्वज्ञान शिकणं गरजेचं आहे. नाहीतर तिथं गेल्यानंतर तो आपलं एक पोतं बाजूला ठेवून खुर्चीच्या बसलाय, हा पोतं भरतोच मी आज आणि मगच मी जाणार घरी, नाही तर जातच नाही, असा अप्रोच नको ठेवा. म्हणून या पेपरला आणलं. इथिक्स शिकवायचे तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, ज्ञान द्यायचंय, समाजाचं ज्ञान द्यायचंय, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तुमची नैतिकता सुधारली पाहिजे. म्हणून हा पेपर घेतला. नावच आहे नीतिशास्त्र, त्याची असणारी सचोटी आणि अभियोग्यता. 3 शब्द आहेत पण खूप मोठा गर्भित अर्थ आहे, हे तर लक्षात घ्या. आता हा सिलेबस वाचून नाही दाखवत, पुढे शॉर्ट मध्ये तुम्हाला घेतलेला आहे, ते पाहूया. खूप महत्वाचा विषय, गेम चेंजर आहे. म्हणजे जीएसचे जे पेपर 3 आहेत ते एका बाजूला आणि नीतिशास्त्र एका बाजूला, हे लक्षात घ्या. कारण नीतिशास्त्रामध्ये मार्क्स मिळवायचे असतील तर तसा मार्गदर्शक पण पाहिजे असतो. नीतिशास्त्र काय हो, असे जा मार्केटमध्ये ढेगाण्याने पुस्तकं भेटतील, पण कसे उत्तर कशी घ्यायची, काय विचार करायचा, सिच्युएशन काय आहे, कशा पद्धतीने घटना घडतात, सो ते ऑल इन वन सर्व गोष्टी तुम्हाला इथं पाहिजे असतात. ठीक आहे. मग थोडंसं सिलेबस बघू. नीतिशास्त्र म्हणजे काय सांगतं बघा. खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील मानवी मूल्य असतील, महान नेते असतील, सुधारक असतील, प्रशासक असतील, यांचं जीवन आणि शिकवण असेल. मग महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, बाहेरचे काही विचारवंत असतील, भारतीय काही विचारवंत असतील, मग यांचं जीवन आपल्याला अभ्यासायचं. ते थोडक्यात की काय त्याने विचार केला, का त्या एवढे ग्रेट का झाले, ते एवढे ग्रेट का झाले, महामानव. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव म्हणून ओळखतो. का बरं? कारण त्यांचं कार्य एवढं मोठं होतं. आज महात्मा गांधींना आपण महात्मा ही उपाधी दिली. का? आपण त्याला देशांचा राष्ट्रपिता म्हणतो. का बरं? काय त्यांचं हे कार्य आहे, कर्तृत्व आहे. मग ते आपल्याला अभ्यासायला पाहिजे पहिला, तरच मग त्यांचे गुण आपल्याला कळतील, ते आपण आत्मसात करू. मगच ते त्यांच्या मनामध्ये असणारी दया, ह्या भावना काय होतील, आपल्या अंगात भिनतील. महात्मा फुले, महात्मा का म्हणतो त्यांना आपण, मग ह्या गोष्टी काय करायच्या, अभ्यासावे लागतील आपल्याला. म्हणजे जे आपले महान असे नेते आहेत त्यांचा अभ्यास केल्याशिवाय हे तत्वज्ञान म्हणजे सुरुवातच होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मग भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचं योगदान काय आहे ते पण अभ्यासायचंय. कोण कोण आहे, अरिस्टॉटल असेल किंवा आणखीन जे दुर्खिम वगैरे अशी जी काही लोक आहेत त्यांनी काय काय याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे ते इथं आपल्याला अभ्यासायचंय. त्यानंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता, जे प्रशासन तुम्ही करणार आहे त्याच्यामध्ये काय आहे, सार्वजनिक काहीतरी नैतिकता नीतिमत्ता असेल ना. नाहीतर उघड उघड आपला गेलाय ऑफिसमध्ये, समोर एखादा व्यक्ती आला, साहेब माझं काम करा, चल 5,000 दे, मग तुझं लगेच 2 मिनिटात काम करतो, देतो का? नाही, चल जा हो बाहेर. बाळगा तर तारतम्य काहीतरी शिका, म्हणून ते हे केलंय. दुसरं म्हणजे प्रशासनातील सभ्यता, ज्युनियर आहे हे, चल तू कसं काम करत नाही माझं तेच बघतो, मी काम नाही करत, तू माझं काम करायचं. असे पण काही अधिकारी असतात, मी काम करत नाही, तू माझा ज्युनियर आहे, मी सांगेल ते तू ऐकायचं, तू माझं काम कर, कर माझं काम, नाही केलं तर मग तुला काढूनच टाकतो, तक्रारच करतो तुझी. सो अशा पद्धतीने पण हे केलं जातं. आणि याच्यासाठी खरं सांगू, याच्यासाठी ना
चांगला मार्गदर्शक खूप महत्वाचा आहे. सो ते लक्षात ठेवा. अनुभवी, आणि ते पण अनुभवी असला पाहिजे, खूप अनुभव असला पाहिजे. सो तो इथं खूप महत्वाचा असतो. याच्यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकं असतील संदर्भ साहित्यामध्ये, याच्यामध्ये तत्वज्ञान इयत्ता 11वी व 12वीचं, ओके, आणि मानसशास्त्र इयत्ता 12वीचं. सो ही 3 पुस्तकं जी आहेत ते आपल्याला काय करायची आहेत, अभ्यासायची आहेत. मराठी माध्यमातून स्टेट बोर्डची असणारी ही पुस्तकं आहेत. सो ही इथं अभ्यासायची आहेत. त्यानंतर मग रेफरन्स बुक आहेत काही, त्यांचा विचार करू. पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी, साने गुरुजी यांचं काय पुस्तक आहे ते, तुम्ही वाचलं असेल बघा. नाही वाचलं तर मग श्यामची आई म्हणून एक पिक्चर पण आलेला, छोटासाच पार्ट दाखवला त्यांच्या आयुष्याचा, पण त्याच्यावरून पण एक आयडिया येते की अरे कशा पद्धतीने साने गुरुजी हे झालेले असतील. सो ते पण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा की काय झालं आणि कशा पद्धतीने झालेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नीतिशास्त्र एकात्मता आणि अभियोग्यता, माधवी कवी यांचं हे पुस्तक आहे, विद्याप्रकाशनचं असणारं हे पुस्तक आहे. सो ते पण इथं तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे. ठीक आहे. ह्या दोन्हीपैकी एक, पण मी म्हणेल हे प्रत्येक घरामध्ये असायलाच पाहिजे, साने गुरुजींचं पुस्तक ते. ठीक आहे. त्यानंतर सायकोलॉजी बुक क्लास 11 आणि 12चं सिलेक्टेड टॉपिक्स आपल्याला वाचायचे, चॅप्टर वाचायचे आहेत. त्यानंतर इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॅट्रिक शिरीन यांचं असणारं हे पुस्तक आहे. पॅट्रिक शिरीनचं हे पुस्तक आहे, ते वाचायचंय. त्यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड, जी सुब्बाराव यांचं असणारं पुस्तक आहे. जी सुब्बाराव, ओके, PN रॉय आणि चक्रवर्ती, NCERT ऍक्च्युअल मध्ये ही त्यांची वाचायची आपल्याला, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. सो हे पुस्तक आपल्याला काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. इथं हे कंपल्सरी म्हणतोय म्हणजे तुम्हाला घ्यायचंच आहे ते पुस्तक. सो डोंट वरी. त्याच्यामध्ये मग तुम्ही याला ऑर करू शकता, कारण आपल्या नोट्स ज्या आहेत सो त्या सफिशियंटच आहेत. आणि काही दिवसामध्ये आपली काही अशी पुस्तकं येतात, त्यामध्ये एथिक्सचं एक पुस्तक आहे, सोशिओलॉजीची काही पुस्तकं येत आहेत, त्यानंतर आणखीन सायन्स टेकची पण काही, आणि आपत्ती वगैरे व्यवस्थापन याची पुस्तकं येतात. सो हे आल्यानंतर तर मग काही हेच नाही, कारण असं मटेरियल आणखीन कुठंच नाही जे आपल्या याच्यामध्ये मिळणार आहे. सो ते पण तुम्ही घेऊ शकता, पण ते आलं नाही म्हणून याच्यामध्ये ऍड केलं नाही, आणि तुम्ही आलं की तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. सो डोंट वरी. सो हे झालं आपलं अभ्यासक्रम, सिलेबस आणि हे. आता याच्यामध्ये ना पेपर स्ट्रक्चर जे आहे, क्वेश्चनचा पॅटर्न जो आहे तो थोडासा चेंज होतो. काय चेंज होतो तो लक्षात घ्या. पहिले ना 5 प्रश्न असतील जे प्रत्येकी 2 गुणांसाठी असतील, म्हणजे 5 दोन्ही 10. 10 मार्कसाठी 2-2, 3-3 ओळीमध्ये त्याची उत्तरं लिहायची असतात. त्याच्यानंतर मग पुढे येतात 10-10 मार्कसाठी असणारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 प्रश्न. ओके, ठीक आहे, म्हणजे 120 झाले. आणि त्याच्यानंतर मग पुढे येतात 6 प्रश्न, 1, 2, 3, 4, 5, 6, जे 20 गुणांसाठी असतात. म्हणजे 6 प्रश्न 20 गुण किती झाले, 120, 120 आणि 10 म्हणजे 250 झाले. बरोबर. सो अशा पद्धतीने काय असतो, याचा पॅटर्न असतो. सेक्शन बी मध्ये 6 प्रश्न 20-20 गुणांसाठी असतील. सेक्शन ए मध्ये तुम्हाला काय असतील, 10 मार्कसाठी 12 प्रश्न असतील, आणि 10 मार्कसाठी 5 प्रश्न असतील, जे की 2-2 ओळीमध्ये उत्तर लिहायचे. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स असणार आहे. सो हा झाला आपला GS पर्यंतचा पार्ट कव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर जे 2 पेपर राहतात, 2 पेपर राहिले ना आणखी, बरोबर आहे. आता कुठं 5 झाले आपले, आता 2 पेपर राहिले. कुठले 2 पेपर आहेत, तर 2 पेपर असणार आहेत तुमचे ऑप्शनलचे. अरे सॉरी, हा राहिला तुमचा पेपर राहिला, क्वेश्चन पेपर, तो पाहूया. आता हे काय म्हणतात, प्रशासनिक तर्कसंगत निर्णय लेने के लिए इनपुट के एक विश्वसनीय स्रोत के रूप में कृत्रिम बुद्धिमत्ता AI, काय आहे तो, AI. ओके, AI का अनुप्रयोग एक बहस का मुद्दा है. नैतिक दृष्टिकोण से इस कथन को आलोचनात्मक परीक्षण कीजिए. टीकात्मक परीक्षण करायचंय त्याचं. AIचा जो वापर केला जातो नैतिक बुद्धिमत्तेला धरून आहे का बरं, काय वाटतं तुम्हाला? मित्र म्हणलं असतं नाही, तुम्ही पण नाहीच म्हणायचं. प्रॅक्टिकली वेगळं आहे आणि नैतिकतेने पाहिलं तर मग ते योग्य नाहीये. कारण एखाद्याला काम करायला सांगितलं, उद्या तुम्हाला पण प्रश्नाचं उत्तर लिहायला सांगितलं, तुम्ही डायरेक्ट प्रश्न उचलता, दे चॅट जीपीटीला टाकून, चॅट जीपीटी खटखट उत्तर तयार करतं, तुम्ही लगेच लिहून काढता, घ्या, झालं. नुकसान कोणाचं झालं? तुमचं ना, माझं ना चॅट जीपीटीचं.
तुमचं. मग नैतिकता ढासळते तुमची. आलं का लक्षात? तुम्ही विचार करण्याची क्षमता गमावत चाललाय. असो, तो नंतरचा भाग आहे. त्यानंतर नैतिकता में कई प्रमुख आयाम शामिल है जो व्यक्तियों और संगठनों के नैतिक रूप से जिम्मेदार व्यवहार की दिशा में मार्गदर्शन एवं महत्वपूर्ण काम करण्यासाठी तो उपयोगी आहे. ठीक आहे. नैतिकचे रिलेटेड असणारा हा प्रश्न म्हणजे एथिक्स हा तुम्हाला लक्षात आलेलाच आहे. बऱ्याच गोष्टी त्याबद्दल बोललोय मी. ठीक आहे. सो अशा प्रकारचं काय असणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला इथं पाहायला मिळतं. मग आता जाऊया, आणखीन काही प्रश्न आहेत बघा, हे नंतर पण तुम्ही पाहू शकता. सो आता पुढे जाऊया आणि आपला निरोप घेऊया. शेवटी 2 पेपर जे आहेत ते असतात तुमच्या वैकल्पिक विषय, ज्याला आपण ऑप्शनल असं म्हणतो. सो ऑप्शनल आपला काय असणार आहे, 500 मार्क्ससाठी असणारा हा ऑप्शनल असतो. याच्यामध्ये परत पेपर 1 असतो आणि दुसरा पेपर 2 असतो. सो असे हे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पहिला पेपर 250 गुणांसाठी असतो, दुसरा पेपर पण 250 गुणांसाठीच असतो. असे एकूण मिळून काय होतात तर 500 गुण होतात. सो गेम चेंजर हाच सगळ्यात महत्वाचा, हा एक नाही, हाच सगळ्यात महत्वाचा आहे. हे इथं लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. त्यामुळं ऑप्शनल निवडत असताना विचार करून निवडा. भले 1 महिना वेळ घ्या, पण ऑप्शनल विचारपूर्वक निवडा, कारण ऑप्शनल खूप महत्वाचा आहे तुमच्या सक्सेसमध्ये. व ऑप्शनलसाठी तुमच्याकडे 26 ऑप्शन आहेत. ऑप्शनलसाठी 26 ऑप्शन आहेत. या 26 ऑप्शन पैकी तुम्ही एक ऑप्शन तुमचा निवडू शकता. त्याच्यामध्ये 26 विषय दिलेले आहेत. प्रत्येक विषय आता मी वाचणार नाही बघा, कुठले कुठले विषय आहेत. 26 विषय आहेत. हा, जास्त चालणारे असं काही विचाराल, चालणारे म्हणजे कसं, इथं चालणाऱ्यापेक्षा मी असं म्हणेल तज्ञ मार्गदर्शक पाहिजे. नाहीतर मार्केटमध्ये सगळ्या विषयाची पुस्तके मिळतात, पण काय वाचायचंय काय वाचायचं नाही, कसं वाचायचंय, कसं समजून घ्यायचं, कसं उत्तर लिहायचंय, 1-2 मार्क्सचा प्रश्न नाहीये, 500 मार्क्सचा प्रश्न आहे. त्यामुळं तयारी पण तेवढ्या कसलेल्याच मार्गदर्शकाकडून घेणं म्हणजे होणं गरजेचं आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. यामध्ये समाजशास्त्र असेल, लोकप्रशासन असेल, काही वेळा राज्यशास्त्र हा पण घेतला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर इतिहास घेतला जातो, भूगोल घेतला जातो. हे खूप महत्वाचे चालणारे आहेत बघा. हे 5 ऑप्शन आहेत. मी म्हणेल पहिला तुम्ही याचा विचार करा. नाहीतर कुठे जर चुकून मला गणित आवडतं म्हणून गणित घ्याल, गणित पण आहे. मराठी सर सोपं आहे की, मराठी घेतो की, डोक्यावर पडलाय काय, मराठी दिसतं, मराठी साहित्य पेपर लिहिल्यावर वाचायल्यावर मग कळतो. हे भले मोठे, एवढी थप्पी लागते पुस्तकाची, बस 1-2 वर्ष वाचा, मग कळतं काय होतं. सो विचारपूर्वक, म्हणून मी म्हटलं विचारपूर्वक ठरवून हे करा. नाहीतर आपलं उठल्या झोपेतून लागला पळायला, अजिबात तसं करायचं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण ऑप्शनल तुमची भविष्याची दिशा ठरवतो. त्यामुळे ऑप्शनल साठी खूप विचारपूर्वक, सिलेबस किती मोठा आहे, किती दिवसात मी कव्हर करू शकतो. काही असे ऑप्शनल आहेत 1.5-1.5, 2-2 वर्ष ते ऑप्शनलच्या तयारीला लागतात. आवड आहे म्हणून घेतलं आणि बसला 2 वर्ष ऑप्शनल करत. काही विद्यार्थी असे स्मार्ट आहेत, ऑप्शनल घेतात, 2-3 महिन्यामध्ये ऑप्शनल संपतो, पण लगेच तयारी होतो. कुठला ऑप्शनल आहे हो असा जो लगेच संपतो, लगेच तयारी होते? त्यामध्ये पहिला नंबर असेल समाजशास्त्राचा, समाजशास्त्र. त्यानंतर मग तुमचं लोकप्रशासन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मग भूगोल आणि मग इतिहास. भले मोठे ऑप्शनल आहेत हे, इतिहास भूगोल हे. ओके. मग ते विधी, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, वैदिकशास्त्र, यांत्रिकी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, बरंच काय रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानवशास्त्र, पशुसंवर्धन, पशुविज्ञान पण आहे, कृषी पण आहे, सगळंच आहे. कृषी आहेत ना, कृषी का कोण घेत नाही, गायडन्स करणारच कोणी नाही, कोणीच जात नाही तिकडं. असे बरेच ऑप्शनल आहे की ज्यांचा कोणी विचारच नाही करत. इकॉनॉमिक्स वगैरे दुरून डोंगर साजरा, अशा टाईपचे. सो मित्रांनो, ऑप्शनल व्यवस्थित निवडा. ओके. सो ऑप्शनल बद्दल आता मी काही जास्त डिटेल सांगणार नाही, कारण ऑप्शनलचं पेपरचं स्ट्रक्चर पण वेगळं असतं, सिलेबस वेगळा असतो, पेपरचा पॅटर्न वेगळा असतो. त्या ऑप्शनल प्रमाणे सर्व गोष्टी काय होतात, चेंज होत जातात. सो त्याबद्दल परत कधीतरी आपण बोलूयाच. ठीक आहे. सो हे होतं आपलं UPSC MPSC आपलं काही त्रिसूत्री आहे. पहिलं काय होतं, अभ्यासक्रम. दुसरं काय होतं,
जो आपला क्वेश्चनचा पॅटर्न आहे तो, आणि तिसरं काय होतं, रेफरन्स बुक. सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हा झाला तुमचा दुसरा टप्पा. ओके, याच्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू होणार आहे उद्या ठिकाणी संध्याकाळी ठीक 7 वाजता काय करायचंय, लेक्चरला हजर राहायचंय. ठीक आहे. जे मी करंट वगैरे हे म्हणत आलोय त्याच्याबद्दल उद्या तुम्हाला फायनल मार्गदर्शन मिळणार आहे. आणि शेवटी जो काही कळस आहे ते अमोल सर तुम्हाला सांगतीलच काय काय गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत. सो स्टे ट्यून. काही कोणाला शंका नसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर असेलच तर त्याने कमेंट करावी. उद्या ठीक 7 वाजता श्रीकांत सरांचं चालू घडामोडीशी निगडीत असणारं लेक्चर आहे, ते आपल्याला पाहायचंय. ओके, चला थांबायचं, मग भेटूया उद्या ठीक 7 वाजता. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.